मंडळी नमस्कार. नमस्कार. हे आहे अ, हे आहे जनमंगल महाराष्ट्र बीट्सचं फेसबुक पेज आणि आपण आज एका खूप वेगळ्या अशा कार्यक्रमात लाईव्ह आलेलो आहोत. या कार्यक्रमात आपण नक्की काय ऐकणार आहोत किंवा काय जाणून घ्यायचं आहे हे जर का समजून घ्यायचं असेल तर 2 मिनिट डोळे मिटून कुठल्या तरी ऋषींचा, कुठल्या तरी ध्यानस्थ बसलेल्या अशा एखाद्या महापुरुषाचा चेहरा डोळ्यासमोर आणावा. तुम्हाला असं आठवेल, असं लक्षात येईल, मला बालपणी या गोष्टीचं फार कुतूहल होतं की नेमकं प्रत्येक व्यक्ती ध्यानाला बसताना अशी काहीतरी मुद्रा करून का बसते. मग या प्रश्नाचं उत्तर मोठं होताना कधीतरी सापडलं, पण अजूनही या संदर्भात अनेक प्रश्न मनात आहेत. तर अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न म्हणजे आजचा कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करूया माननीय वैष्णवीजी बोरगावकर यांना. पुढची सूत्र त्यांनी सांभाळावी. धन्यवाद भैरवी. आज एक खूप चांगला दिवस आहे, कारण आपल्या सोबत फक्त अतिशय बुद्धिमानच नाही तर आपल्या बुद्धीचा समाजाला उपयोग करून देण्यासाठी अहोरात्र झटणारं एक जोडपं आपल्या सोबत आहे. श्री व सौ पेंढरकर या दोघांचंही जनमंगल समूहाच्या वतीने मी स्वागत करते. थँक्यू. त्याचबरोबर आजचा कार्यक्रम बघत असलेल्या अनेक रसिक प्रेक्षकांचं सुद्धा स्वागत. आज मला हे सांगायला अतिशय आनंद होत आहे की जनमंगल हा जो समूह आहे हा 600-700 किंवा त्यापेक्षाही जास्त स्त्री पुरुष लहान मुलं मोठी माणसं अशा लेखकांचा समूह आहे आणि हजारो वाचकांचा समूह आहे. या समूहातर्फे दर आठवड्याला मराठी वृत्तपत्र ऑनलाईन पब्लिश केलं जातं, ज्याच्या भैरवीजी संपादक आहेत. आणि त्याचबरोबर दर महिन्याला एक इंग्लिश मॅगझिन निघतं, जनमंगल महाराष्ट्र बीट्स. यांच्या दोन्हीच्या वतीने आजचा कार्यक्रम आयोजित केलाय. जनमंगल वर्षभर निरनिराळे कार्यक्रम राबवत असतं. यामध्ये समाजाला उपयोगी असणाऱ्या कार्यक्रमाचा, समाजामध्ये आजूबाजूला जे काही घडत आहे त्याचं भान राखून त्या संबंधी चर्चा घडवून आणणारे कार्यक्रम, तसेच साहित्याच्या नवनिर्मितीला चालना देणारे कार्यक्रम, मुलांच्या किंवा मोठ्यांच्या सृजनशीलतेला वाव देणारे, एक व्यासपीठ उपलब्ध करून देणारे असे कार्यक्रम, असे वेगळे वेगळे कार्यक्रम जनमंगल वर्षभर राबवत असते. आणि आम्हाला सांगायला अतिशय आनंद होतो की खूप मोठ्या मोठ्या व्यक्ती, म्हणजे राजकारणातील दिग्गज व्यक्ती, की ज्यांना आपण कॅबिनेट मिनिस्टर चा दर्जा देतो, म्हणजे आहेत अशी लोक जनमंगलच्या ऑफिसमध्ये येऊन गेलेले आहेत आणि जनमंगलच्या व्यासपीठावर पण येऊन गेले आहेत. हजारो पुस्तकं, लोकव्रत प्रकाशन हे जनमंगलशी संलग्न असलेल्या प्रकाशनाने पब्लिश केलेले आहेत. आणि ही घोडदौड आजही वेगाने चालू आहे, याचा आम्हा सर्वांना खूप आनंद आहे. आज आमच्या सोबत महाराष्ट्र बीट्सच्या वर्किंग कमिटी मध्ये असलेल्या हर्षला वडोदकर या पण भैरवीजींसोबत आहेत. तत्पूर्वी मी कार्यक्रमाला सुरुवात होण्यापूर्वी मी श्री पेंढरकर व सौ पेंढरकर यांचा परिचय देऊ इच्छिते. श्री प्रफुल्ल महादेव पेंढरकर यांनी BE मेकॅनिकल पुण्यातून केलंय आणि ME VJTI मुंबई. बघा, अनेक वर्षांपूर्वी VJTIचं इम्पॉर्टन्स तेव्हापासून आजपर्यंत कायमच आहे आणि तिथून ME केलंय, यावरूनच आपल्याला त्यांच्या प्रचंड अशा इंटेलिजन्सचा आवाका लक्षात येईल. एअरलाइन्स मध्ये टेक्निकल इन्स्ट्रक्टरची नोकरी 2009 पर्यंत केली. त्यानंतर 1989 मध्ये योगा टीचर ट्रेनिंग त्याचे कोर्सेस केले आणि रिटायर्ड झाल्यानंतर पुण्यामध्ये योगासन वर्ग सुरू केले. त्यातूनच मुद्राची ओळख झाली आणि मुद्राचा अभ्यास
आणि इतरांना सांगणं. म्हणजे मी त्यांना काही आठवड्यांपूर्वी किंवा काही महिन्यांपूर्वी भेटली, त्यावेळेला एका छोट्याशा भेटीमध्ये अक्षरशः 5-10 मिनिटातच त्यांनी मला 2-3 अशा गोष्टी सांगितल्या या संदर्भात, की त्याच वेळी मला माझ्या मनात आलं की मला जर 5 मिनिटात 10 मिनिटात एवढा आनंद मिळत असेल तर आय मस्ट ट्राय टू गिव्ह इट टू ऑल द पीपल. आणि त्या त्या क्षणाला ठरवलं आणि तो कार्यक्रम आज होतो आहे याचा आम्हाला खूप आनंद आहे. आपल्या सोबत आहेत सौ मेधा प्रफुल्ल पेंढरकर. या मुळात यांचं आधीचं नाव संजीवनी ठाकूर असं आहे आणि त्या मोहता सायन्स कॉलेज नागपूरच्या विद्यार्थिनी आहेत. बोरगावकर सरांच्या त्या वर्गभगिनी आहेत आणि मोहता सायन्सचे अनेक लोक आज हा कार्यक्रम पाहत असतील. या सर्वांचं मी आजच्या कार्यक्रमात अतिशय मनापासून स्वागत करते. मेधाजींनी BSc नागपूरमधून केल्यानंतर मुंबईला वास्तव्य केलं आणि तिथे मोठ्या मोठ्या लोकांकडे, दिग्गज लोकांकडे सतार शिकण्याचा योग आला. कधीतरी त्यांची सतार पण आपण ऐकूया. नंतर त्यांनी बरेच वर्ष सतार शिकवली पण आहे आणि श्री प्रफुल्ल सर यांच्या बरोबर त्या योगासनाचे वर्ग घेतात, मुद्रांचा पण अभ्यास करतात आणि आज या दोघांबरोबर राहून आपल्याला अनेक नवीन गोष्टी कळणार आहेत. खरं म्हणजे या गोष्टी आपल्या संस्कृतीला नवीन नाही आहेत. आपली संस्कृती, मी नुकतंच एक जोगळेकरांचं पुस्तक वाचलं, त्याच्यात ते म्हणतात की आपल्या संस्कृतीची सुरुवात जी काही आपल्याला अधोरेखित केलेली सापडते ती पहिले पराशर ऋषी, तेव्हा इतकी जुनी. तर या संस्कृतीमध्ये अनेक अतिशय चांगल्या अशा गोष्टी आहेत. पण मुद्दा असा आहे की या गोष्टी, जुन्या गोष्टी नवीन पिढीकडे सोपवायच्या कशा आणि कोणी. तर हा वसा या दोघांनी घेतलाय आणि त्यामधूनच या मुद्रा, जसं भैरवीजींनी सांगितलं की आपण या पोजमध्ये अनेक वेळा आपण स्वतः पण असतो किंवा आपण अनेक लोकांना बघतो लाईक दिस. तर याचं आणि प्रकृतीचा काय संबंध आहे, किंवा जसे आपली जी प्रकृती आहे याचे जे काही आपल्याला त्या तब्येतीच्या अडचणी येतात त्याचं सोल्युशन पण मुद्रांवर, म्हणजे बोट, तळहात वगैरे यांच्यावर थोड्याफार प्रमाणात अवलंबून असतं किंवा बऱ्याच प्रमाणात. तर या सगळ्याचा उहापोह आजच्या कार्यक्रमात होणार आहे आणि आपल्याला छान छान छोट्या छोट्या प्रश्नांची, म्हणजे खरं म्हणजे आपला छोटा प्रश्न जरी असला ना तरी तो आपल्यासाठी तो खूप मोठा आणि गंभीर असतो. तर त्यावर सोपं आणि सहज असं उत्तर ही दोघं देणार आहेत. तर रसिक प्रेक्षक आणि श्री बसव पेंढरकर यांच्यामध्ये जास्त वेळ न थांबता मी हर्षलाजींना विनंती करते की त्यांनी प्रश्नोत्तराला सुरुवात करावी. श्री प्रफुल्लजी आणि मेधाजी दोघांना नमस्कार. आणि आजचा विषय नक्कीच खूप विस्तृत असणार आहे. तर आपण सुरुवातच अशी करूया की मेधाजी आम्हाला सगळ्यांना सांगा की मुद्रा म्हणजे काय. पहिल्यांदा तुम्हाला सगळ्यांना खूप धन्यवाद की आमच्यावर एवढी तुम्ही विश्वास ठेवून आम्हाला दोघांना बोलवलं आहे. आणखीन म्हणून फार फार धन्यवाद. वैष्णवी, तर त्या दिवशी माझ्याशी माझं तिचं बोलणं झालं, माझ्या लक्षात आलं की हा खूप छान ग्रुप आहे तुमचा आणि तुम्ही खूप छान करताय सगळं. तर खूप खूप धन्यवाद आमच्या दोघांतर्फे तुम्हाला. आता तिने विचारलं तसं मुद्रा म्हणजे काय ते मी सांगते. तर वैष्णवी जसं म्हणली की एकदाच थोड्याशा मुद्रा शिकल्यावर मला खूप आनंद झाला. तर मुद्रा ह्याचं सुरुवात हेच तसं आहे, मुदं ददाती. मुदम म्हणजे आनंद देणारी. तर फक्त त्यांनी असं पुढं केलेलं आहे की मुदं ददाती देवानां द्रावयती असुरानपि. म्हणजे देवांना आनंद देणारी पण असुरांना मात्र पळवून लावणारी ही मुद्रा आहे. आता इथं देव म्हणजे कोण, तर आपलं शरीर आणि स्वस्थ शरीर. आपलं स्वस्थ शरीर म्हणजे देव आणि असुर म्हणजे व्याधी किंवा दोष. व्याधी किंवा दोषांना पळवून लावणारी आणि आपलं शरीर स्वस्थ ठेवणारी अशी ही मुद्रा. आणखीन पण एक आमचे सर त्याची व्याख्या करतात की या मोदयती सा मुद्रा, म्हणजे आनंद देणारी ती मुद्रा. त्यामुळे असं आपण मुद्राचे 2 प्रकार पाहिले. तर आता थोडक्यात मी आणखीन एक गोष्ट ह्याच्याबरोबर सांगते की सुरुवातीपासून जसं वैष्णवी म्हणली की मानवाला
काय आपलं काय चालू आहे, आपलं शरीर, आपण कसे आहोत, आपण शरीर आपलं कसं आहे, मी कोण आहे, असे नेहमीच प्रश्न पडत आलेले आहेत. हो. तर आता पूर्वी एवढी संशोधनाची साधनं एवढी नसायची, त्यामुळे चिंतन, मनन, ध्यान, धारणा ह्या गोष्टींनी सगळं आपल्या शरीराच्या आत काय चाललंय ह्याचा विचार करून त्याच्यावर हे करून चिंतन करून त्यांनी काही आपल्या ऋषींनी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत. त्यामध्ये काही द्रष्टे ऋषी होते, ध्यान करून स्वतःवर प्रयोग करणारे होते. त्यात त्यांना असे लक्षात आले की शरीराचे संतुलन राखण्याकरता आपल्या बोटांचं फार महत्व आहे. आपल्या बोटांच्या उपयोगाने आपल्या शरीराचं संतुलन राखता येतं आणि निरनिराळ्या ठिकाणी स्पर्श करायचा, आणखीन त्याच्यावरनं आपलं संतुलन आपण राखू शकतो. तर यातून या मुद्रा उपचार पद्धतीचा जन्म झाला. तर ह्या मुद्रा उपचार पद्धती हळूहळू ही डेव्हलप होत गेली आणि त्या लोकांनी खरं ही मुद्रा आपण नेहमी करावी किंवा आपण ह्या मुद्रे बरोबर रोज राहावं ह्याच्याकरता एक छान हे आपल्याला काय म्हणते व्यवस्था बसवून दिली होती असं म्हणूया. की आपण जे संध्यावंदन करायची पूर्वी लोक, दिवसातनं ऍटलिस्ट 2दा किंवा 3दा संध्या असायची, तर संध्येच्या आधी आणि शेवटी या मुद्रा करायच्या असायच्या. म्हणजे आपोआप रोज त्या मुद्रा होतील अशी त्यांनी व्यवस्था करून ठेवली होती. पण आपणच आता वैष्णवी म्हणली तसं बऱ्याच गोष्टी आता सोडल्या आहेत, आणखीन ह्या काही करत नाहीत. त्याच्यामुळे आज संध्या पण होणं बंद झालेलं आहे. म्हणजे तसं जर खरं म्हणलं तर शरीर संतुलित राहावे यासाठी मुद्रा हा एक अत्यंत सोपा उपाय आहे असं मी म्हणेन. नक्कीच. प्रफुल्ल सर, जी तुम्ही आम्हाला सांगू शकाल की मुद्रा किती प्रकारच्या आहे आणि ते कोणकोणत्या नाव आहे, म्हणजे त्यांचं काय नाव आहे? मुद्रा हस्तमुद्रा आहेत, हाताची बोटं वापरून करायच्या मुद्रा आहेत. त्याच्यानंतर काही मुद्रा ज्या आहेत त्या योगासनामध्ये करायच्या मुद्रा आहेत. बरं. आणखीन काही मुद्रा ज्या आहेत त्या आपण बघणार आहोत त्या प्राणायामाशी रिलेटेड आहेत. तर काही मुद्रा केल्यावर आपोआप त्याच्यामध्ये प्राणायाम होत असतो आणि महत्वाचा त्यातला शब्द आपोआप, ते आपण शेवटी बघणार आहोत आपण. आधी हस्तमुद्रा बघूया. मुळामध्ये आपोआप म्हणजे यासाठी परिश्रम अजिबात नाही. मुळामध्ये योग हा जो विषय आहे हा त्याचं वर्णन जे आहे ते प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम. योगाचं वैशिष्ट्य प्रयत्नांची शिथिलता, कमीत कमी प्रयत्नात हे भागतंय का. बाजारात आपण कोथिंबीरीची जुडी घ्यायला गेल्यावर 5 रुपये म्हणला तर आपण 3 रुपयात दे म्हणतो. तसं कमीत कमी प्रयत्नात सर्व गोष्टी ह्या योगातनं होतात आणि म्हणून त्यात तो जो भाग येतो तो कमीत कमी प्रयत्नात आपल्याला कशा ते बसवता येतील या सगळ्यांचा विचार या ऋषी मुनींनी केलेला आहे आणि तो आपल्यापर्यंत मांडलेला आहे. फक्त आपलं दुर्दैव असं आहे की आपण ते संस्कृत वाचत नाही. हे आपला अडचणीचा भाग तिथे आहे आणि संस्कृत ही डेड भाषा आहे. संस्कृत मला काय समजत नाही, मी शाळेत असताना 10वी पर्यंत शिकले वगैरे वगैरे असा जो हिशेब येतो तो अडचणीचा भाग आहे आपला. त्यामुळे संस्कृतमध्ये हे जर अभ्यास करायला सुरुवात केली तर हे सगळं छान समजतं. म्यूट आहात तुम्ही. हो. हस्तमुद्रा याबाबत आपण विशेष माहिती द्याल का अशी विनंती करते आणि तसेच त्याचे फायदेही आम्हाला सांगा. 1 मिनिट, पहिला शब्द नाही कळला. हस्तमुद्रा. हो. हस्तमुद्रेसाठी मुळामध्ये त्यांनी संकल्पना अशी केलेली आहे की आपली 5 बोट जी आहेत ती पंचमहाभूत रिप्रेझेंट करतात. तर त्यातलं बोट मी दाखवते. पृथ्वी मुद्रा म्हणजे आपली अनामिका. अनामिका हे पृथ्वी तत्व धरलेलं आहे. करंगळीच्या शेजारचं हे पृथ्वी तत्व. त्याच्यानंतर करंगळी जी आहे ते जलतत्व धरलेलं आहे. अंगठा जो आहे ते अग्नी तत्व धरलेलं आहे. तर्जनी जी आहे ते वायू तत्व धरलेलं आहे आणि मध्यमा जे आहे ते आकाश तत्व
धरलेलं आहे. आता प्रश्न असा आहे, तो पंचमहाभूत कशासाठी? तर आपण आपल्या शरीराकडे, आपल्या जगात ज्या गोष्टी आहेत, ज्या हालचाल चालतात, ज्या आपण सजीव गोष्टींबद्दल बोललो, तर मुळामध्ये ती सजीव वस्तू तयार होण्यासाठी आकाशाची गरज आहे, स्पेसची गरज आहे. आकाश म्हणजे स्काय न वापरता स्पेस असा शब्द वापरूयात. त्यामुळे ते स्पेसची गरज आहे. मला घर बांधायचं असलं तरी मला स्पेस लागते. त्यामुळे जेव्हा ब्रह्माने ठरवलं की माझ्यासारख्याच गोष्टी आणखीन व्हाव्यात, त्यावेळेला स्पेस निर्माण झाली. मग स्पेस निर्माण झाल्यावर ती वस्तू हलणारी पाहिजे. मग त्याच्यामध्ये वायू तत्व आलं, ज्याच्यामध्ये हालचाल आहे. तर तापमान भागाला गरम हवं, गार हवं, काय कोल्ड ब्लडेड ॲनिमल, आणखीन वॉर्म ब्लडेड ॲनिमल, निरनिराळ्या वनस्पती जरी बघितली आपण तरी त्याचं लक्षात येतं. त्याच्यानंतर जलतत्व, जलतत्वामुळे वाढ होत असते. आणखीन झाडाकडे बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं की जलतत्व आहे म्हणून झाड वाढतं आणि ते जीवन आहे, तिथे जाणवतं. आणि मग शेवटी पृथ्वी तत्व आहे. तर आपल्या शरीराकडे बघितलं तरी सुद्धा आपल्याला लक्षात येतं की आपल्याकडे शरीरामध्ये आपल्या आकाश तत्व आहे, जागोजागी कॅव्हिटीज आहेत. त्याच्यानंतर हालचाल आहे, स्नायू आहेत, त्याच्यातनं हालचाल होते. त्याच्यानंतर अग्नी तापमान आहेच. त्याच्यानंतर जलतत्व म्हटलं तर जागोजागी रक्ताभिसरण किंवा बाकी सगळ्या गोष्टी, मूत्र, आणखीन असे सगळ्या शरीरात हालचाल या गोष्टी आहेत. लिम्फ सिस्टीम जी आरोग्यासाठी उपयोगी आहे, ती पण लिक्विड फॉर्म मध्येच आहे. आणि हाडं, त्यानंतर स्नायू आणि हे सगळे पृथ्वी तत्व. तर अशी तत्व, पंचतत्व आपल्या शरीरात पण आहेत. आपण ज्या सजीव वस्तू बघतो तिकडे पण आहेत. तर सर्वत्र ह्या पंचतत्व आहेत. तर त्याचा त्यांनी वापर केलेला आहे. एक एक तत्व घेऊन, आता एक एक तत्व घेऊन, आता एक एक तत्व आणि मुद्रा सांगूया आणि त्याचा फायदा. तर ही 4 तत्व जी आहेत, 4 बोट आपली ती, आणि अंगठा हे सगळीकडे कॉमन असतो. तर ज्या वेळेला मी अंगठा आणि तर्जनी एकमेकांना जोडतो, आता तुला ज्ञानमुद्रा, ही ज्ञानमुद्रा आपण ध्यानासाठी वापरतो. किंवा तू म्हणलीस तसं की सगळे ऋषी बघितले ते असेच दिसतात, सगळे असे बसलेले दिसतात. तर ही ध्यान मुद्रा. मुळामध्ये वायू तत्व हे बॅलन्स होण्याच्या दृष्टीने, बोटाच्या टोकाला दुसरं बोट लावलं की ते जे तत्व आहे ते बॅलन्स होतं, म्हणजे वायू तत्व बॅलन्स झालं. आता वायू तत्व म्हणजे शरीरांतर्गत हालचाल. मला कोणीतरी स्वस्थ बसू द्या हो आरामात. हालचाल आपली कमी होते, खूप दमून आलेलो आहोत आपण, त्यावेळेला ही मुद्रा केली की आपण छान वाटतं. त्याचबरोबर जी आपण ही मुद्रा करतो त्यावेळेला थोडेसे बोट, अंगठा हलवून बघायचा इकडे इकडे, कुठेतरी आपल्याला नाडीचे ठोके जाणवतात. आणि मग ते जे नाडीचे ठोके असतील, सूक्ष्म असणार आहेत सुरुवातीला, कारण तिथे कॅपिलरी असणार आहे, तिथे काही आर्टरी असणार नाहीये, त्यामुळे ते सूक्ष्म असतील. पण ते पकडायची आपल्याला हळूहळू हळूहळू सवय होते. आणि त्याच्यामुळे आपण ते ऐकत बसलो की आता मनाला एक आणि एकच काम, की मी हे ठोके ऐकणार. मग मनातले बाकीचे विषय दूर जातात. आणि मनातले बाकीचे विषय दूर गेले की मन एव मनुष्याणाम कारणम बंध मोक्षयोः, याच्याप्रमाणे आपले जर विषय डोक्यातले पार गेले तर एका विषयावर कॉन्सन्ट्रेशन झालं आणि मग स्ट्रेस राहत नाही. म्हणून ते ऋषी ही मुद्रा करायचे की स्ट्रेस हा अतिशय कमी असेल, वायू तत्व कमी असेल, हालचाल कमी असेल, शरीरांतर्गत हालचाल कमी, नुसती शरीरांतर्गत नाही तर मनातले विचारही कमी. कारण आपण फक्त एक नुसतं हाताला, बोटाला बोट जरी लावलं तरी आपल्याला अंगठ्याला तर्जनीचा स्पर्श कळतो आणि तर्जनीला अंगठ्याचा स्पर्श कळतो.
तो स्पर्श जाणवतोय का नाही हे बघत राहायचं. पण मग हे बघत राहिल्यावर मनातले विचार सगळे जे आहेत ते कमीत कमी 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 होत जातात आणि मग अनंत समापत्तीभ्याम हा जो पतंजली योगसूत्रातलं जे योगसूत्र आहे ते महत्वाचं आहे की आपण मग त्यात अनंतात विलीन होतो. फक्त अनंत म्हणजे काय हे आपल्याला इमॅजिन करता येत नाही, म्हणून त्याच्याऐवजी आपण शरीरांतर्गत हालचाल काय चालू आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचा प्रयत्न करतो. तर ही झाली ज्ञान मुद्रा, ध्यान मुद्रा. वेगवेगळी नावं आहेत, वेगवेगळ्या पुस्तकांमध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. पुढचे जे आहे ते आकाश तत्व, मधलं बोट. ते आकाश तत्व, त्याचबरोबर आकाशाचा गुण ध्वनी आहे. आकाशातनं ध्वनी जाऊ शकतो. म्हणजे इथून मला चंद्रावर मेसेज पाठवायचा असेल तर हाय फ्रिक्वेन्सी, व्हेरी हाय फ्रिक्वेन्सी, अल्ट्रा हाय फ्रिक्वेन्सी साऊंड वेव्स पाठवायच्या आणि त्याच्यावरनं मला चांद्रयान ऍडजस्ट करता येतं, पुढे मागे हलवता येतं. तर हे आकाशाचा गुण आहे. तर तोच भाग आपल्या कानाच्या बाबतीत आहे की कानाची जर काही तक्रार असेल तर हे मधलं बोट लावायचं अंगठ्याला, म्हणजे मग कानाची तक्रार दूर होते. आणखीन एक त्यांनी दिलेलं आहे काही काही पुस्तकांमध्ये की खाल्लेलं कॅल्शियम अंगी लागतं. जसं जसं वय वाढत जातं तसं आपल्याला कॅल्शियम सप्लिमेंटची गरज भासते. पण आपल्या भाज्यांमधलं, आपल्या अन्नपदार्थांमधलं खाल्लेलं जे कॅल्शियम आहे ते अंगी लागण्याच्या दृष्टीने ही मुद्रा जी आहे आकाश मुद्रा ती करता येते. आणि हळूहळू पुण्यासारख्या ठिकाणी वाहनं, त्याचे हॉर्न्स, त्याच्यानंतर डीजे आणि या सगळ्यामुळे मंडळींच्या कानावर परिणाम होणार आहे. तर त्यांनी आत्तापासूनच सवय लावावी आकाश मुद्रा करायची, म्हणजे मग बहिरेपणा लवकर येणार नाही. तिसरी जी आहे, तिसरं जे बोट आहे ते पृथ्वी मुद्रा. पृथ्वी मुद्रा म्हणजे शरीरांतर्गत हाड, मस, ह्या ज्या गोष्टी आहेत ह्याच्या हे बॅलन्स सॉलिड्स, ते बॅलन्स करणे. तर ते ह्याच्यात होतं. म्हणजे काही जणांचं असं मी कितीही खाल्लं तरी मी सुकडूच राहतो, बारीकच राहतो, वजन वाढतच नाही, तर त्यांनी ही मुद्रा करावी. किंवा जो जाड असेल त्यांनी ही मुद्रा करावी. म्हणजे टू द साईज असं होतं. असे पृथ्वी मुद्रेचं वैशिष्ट्य आहे. आणि शेवटची जी आहे ते पाण्याचं प्रमाण, जलांशाचं प्रमाण ऍडजस्ट करायचं प्रत्येक वेळेला. बाकीची बोटं सरळ पाहिजेत, तर जलांशाचं प्रमाण जे आहे ते बॅलन्स करण्यासाठी म्हणून शेवटची मुद्रा आहे. त्याला वरुण मुद्रा म्हणतात, कारण वरुण ही देवता जी आहे ही पाण्याची देवता आहे, त्याला वरुण मुद्रा म्हणतात. आता ही जी बोटाच्या इथे टोकाला अंगठा लावला त्याच्याऐवजी जर मी खाली लावला इथे, तर ते तत्व वाढतं. त्यामुळे इथे लावलं तर कमी बॅलन्स होतं आणि इथे लावलं तर ते वाढतं. आणि ते त्याच्याऐवजी ते जे बोट आहे, आता उदाहरणार्थ वायुमुद्रेचं बोट जे आहे ते वायू तत्व, ते अंगठ्याच्या मुळाशी लावलं आणि त्याच्यावर तर ते वायू तत्व कमी होतं. म्हणजे उदाहरणार्थ साधं सोपं उदाहरण म्हणजे जेवणानंतर रात्री आपल्याला खूप हेवीनेस वाटतो, पोट अगदी फुगल्यासारखं वाटतं, तर हे एवढी मुद्रा जर केली तर वायू तत्व कमी होतं, पोटातले गॅसेस कमी होतात, ढेकर येतील, आणखीन पाच सुटतील किंवा ढेकर येतील, त्यामुळे ते तत्व कमी होत जातं. असे ह्या पोझिशन्स जे आहेत बोटांच्या त्याच्यावर सुद्धा ते तत्व आपल्याला जास्त पाहिजे का कमी पाहिजे तेही ठरवता येतं आपल्याला. आता जलोदर नाशक मुद्रा म्हणून आहे ती, तर त्याला हे शेवटचं जे करंगळी आहे ती अंगठ्याच्या मुळाशी लावली तर पाण्याचं प्रमाण कमी होणार आहे.
सूज आलेली असते काहीतरी लागल्यामुळे, तिथे पाण्याचं प्रमाण जास्त असतं. हे करून बघायचं. आता आपल्याला ह्याच्या मुद्रा हा. सांगायच्यात. थोडं कठीण आहे पण होईल नक्की. होईल. नाही, महत्वाची गोष्ट आता प्रश्न असा कुठे येतो की मी हे असं बोट ठेवलं हे राहत नाही हो, कारण हो आपल्याला तेच. बोटं वाकवायची सवय नसते. तर सुरुवातीला त्याच्यावर थोडासा रबर बँड बांधायचा. हा. मस्त आयडिया. मध्ये तो स्पर्श झाला पाहिजे. आणि काही काही पुस्तकांमध्ये दिलेलं आहे की इथून ते इतकं याच्यामध्ये किती स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी डिस्चार्ज होते, इलेक्ट्रॉन व्होल्ट हेही दिलेलं आहे. इथून ते इतकं, इथून ते इतकं. तर माझं पर्सनल ओपिनियन आहे की ह्या सगळ्या भानगडीमध्ये आपण हे जे बोट एकमेकांना चिकटवतो त्यावेळेला ते शॉर्ट करतो. आणि ज्यांना इलेक्ट्रॉनिक्सचा ज्यांचा अभ्यास आहे त्यांना मला सांगावं असं वाटतं की त्यांनी याच्यावर विचार करायला पाहिजे. माझं पर्सनल ओपिनियन आहे की हे शॉर्ट झालं तर इलेक्ट्रॉनिक सर्किट बदलतं. आणि आपण हेही वाचलेलं असतं की मेंदूचं जे काम आहे ते केमिकल आणि इलेक्ट्रॉनिक सिग्नल्स. मग माझी एक शंका आहे की मग असं जर असेल तर ते बदलत असेल तर संपूर्ण सिस्टीम वर त्याचा परिणाम व्हायला पाहिजे, ऑर्डर्सवर आणि सिग्नल्सवर. म्हणजे रिसिव्हिंग एंड सुद्धा आणि ऍक्शन एंड सुद्धा. ऍफरंट नर्व्स आणि एफरंट नर्व्स जे म्हणतो त्या दोन्हीवर परिणाम व्हायला पाहिजे, की त्या दोन्हींच्या सिग्नल्सवर परिणाम व्हायला पाहिजे. त्यात आपण पुढे प्राणायामात बघणार आहोत. अगदी डिस्टिंक्टली जाणवतं. पंचप्राणाच्या म्हणजे प्राणाच्या मुद्रा सांगू. हा, आता पंचप्राणाच्या मुद्रा. पंचप्राणादी म्हणजे काय, तर शरीरामध्ये ज्या ऍक्शन्स चाललेल्या आहेत त्याच्या मागे जी काही एनर्जी आहे त्या एनर्जीमुळे त्या गोष्टी घडतात. आता साधी सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर शौच, शरीरातनं त्या दिशेने बाहेर टाकण्याची क्रिया होते, त्याला एनर्जी लागते. आणि ती जर एनर्जी व्यवस्थित काम करत असेल तर पोट साफायला मदत होते. त्याला ऋषींनी नावं दिलेली प्राण, अपान, व्यान, पंचप्राण. म्हणजे मुळात ही एनर्जीनी होणारी कामं, पण ती प्रत्येकी वेगवेगळी आहेत. आणि आता हे झाल्याबरोबरच त्यांनी पुढची जी नावं दिलेली आहेत त्याला उपप्राण म्हणतात. ते जे आहेत ते नाग, कूर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय. आता धनंजय नागवायूमुळे ढेकर येणे, पुन्हा एनर्जी कुठे आणि त्याचा परिणाम काय दिसतो. त्याच्यानंतर कूर्म वायूमुळे नेत्राची उघडझाप, कृकल वायूमुळे शिंक. पुन्हा तो विचार केला की लक्षात येते की शिंक ही बरोबर आपल्या विरुद्ध क्रिया जे नको होऊ नये असं वाटत असतं ते करावी लागते आपल्याला. तर अशा देवदत्त वायूमुळे जांभई येणे. तर ह्या सगळ्या जे आहेत ह्या तर त्यातले पंचप्राण जे महत्वाचे प्राण आहेत, महत्वाचे पंचप्राण जे आहेत, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, त्याच्या मुद्रांसाठी एक बोटाच्या ऐवजी 2 बोटं आणि अंगठा असे जोडायला लागतात. तर आता ते प्राण मुद्रा झाला. प्राण मुद्रा ही शेवटची. भैरवी छान एक्सप्लेनेशन दिलं नाही, म्हणजे आपल्याला. अच्छा, बोला. नाही, खूप आवडलंय असं म्हणते. काय झालंय, योगाने 35 वर्ष शिक्षक म्हणून काम केलंय, त्यामुळे ती सवय जडून गेली आहे. आणि म्हणून तुम्ही सगळे सायन्सेस बरोबर त्याला जोडत आहे. हा, म्हणजे बायो आलं, एरोनॉटिकल आलं, स्पेस सगळं सगळीकडे सायन्स.
तर आता हे प्राणमुद्रा. प्राणमुद्रा हा. शेवटची दोन तर्जनी आणि अनामिका आपला अंगुष्ठा तर अनामिका आणि करांगुली अंगठ्याला अनामिका आणि जोडायची. करांगुली. बेसिकली एनर्जी लेवल वाढते. आपण टेकडी चढताना दमायला होतंय, प्राणमुद्रा करा. चालताना दमायला होतंय, प्राणमुद्रा करा. आणि पुन्हा तेच की ज्या वेळेला मी दोन्ही बोटं चिकटवतोय त्यावेळेला मी दोन्ही बोटांचा स्पर्श किंवा तिन्ही बोटांचा एकमेकांशी होणारा स्पर्श त्याच्यावर लक्ष केंद्रित करतो. मग त्याच्यावर जर मी लक्ष केंद्रित केलं तर माझ्या डोक्यातले विचार कमी होतील. देश सर्वात मोठा फायदा होता. देशबंध चित्तस्य धारणा. धारणेचं डेफिनेशन पतंजलींनी केलेलं आहे. कुठल्या तरी एखाद्या देशावर एखाद्या विभागावर चित्त बांधून ठेवायचं. देशबंध चित्तस्य धारणा. त्यामुळे मी हे दोन बोटं चिकटवलेली आहेत. आता अंगठ्याला माझा अंगठ्याकडे बघितलं तर ह्या दोन बोटांचा स्पर्श होतोय किंवा त्या दोन बोटांकडे बघितलं तर अंगठ्याचा स्पर्श होतोय. हे जाणवतंय का बघत राहायचं. पण मग मन तिकडे गेलं, मन तिकडे गुंतलं, मग काही प्रश्न नाही. हे कळलं तर मंत्र जप एकदम चांगला होईल. हो 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 छानच होतं. इथे एक प्रश्न येतो माझ्या मनात एकदम आला की आपण नुसता स्पर्श करायचा की हलका दाबही दिला पाहिजे. थोडासा दाब दिला तर एक नाडीचे ठोके जाणवतील, पण दुखण्या इतपत दाब द्यायचा नाही. स्पर्श होऊन थोडासा किंचित दाब जर दिला तर तो फायदा होईल. अपान मुद्रा आपण मुलांना हरिण दाखवत होतो. मधली दोन बोट. बाकी सगळ्या फिलॉसॉफी तीच. अपान वायूचं कार्य काय तर शरीरातनं खालच्या बाजूनी ज्या काही ऍक्शन्स घडतात त्या सगळ्या अपान वायूचं कार्य आहे. ते कार्य चांगलं होतं. तर माझा पर्सनल अनुभव आहे, टॉयलेटमध्ये गेल्यावर ही मुद्रा केल्यावर निम्म्या वेळात बाहेर. आणखीन त्यांनी पुस्तकात दिलेला आहे, तोही थोडासा आम्ही प्रयोग करून बघितला आमच्या सुनबाईंच्या बाबतीमध्ये. डिलिव्हरीच्या वेळेला 15 दिवस शेवटचे ही मुद्रा करायची, म्हणजे सिझेरियन सेक्शनची गरज नाही. फक्त आधी करायची नाही, शेवटच्या 15 दिवसात करायची, असं चक्क पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे. तोही आम्ही आमच्या सुनबाईंना सांगितलं होतं की हा प्रयोग करून बघा. किती महत्वाची गोष्ट आहे. होतं. म्हणजे किती वेळ करायला सांगितली त्यांना तुम्ही? असं काही नाही, आठवण झाली की करा. अच्छा अच्छा. म्हणजे कंटिन्यू 1 मिनिटं 2 मिनिटं करा, सोडून द्या परत जेव्हा. काही आपण इतर कामं करताना पण म्हणजे विशेषतः टीव्ही बघत बसलो किंवा काही ह्याच्या लॅपटॉपवर करत बसलो तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही अशी मुद्रा करून बसू शकता. टीव्ही बघत असताना पण बसू शकता. दोन्ही हाताने करायच्या मात्र मुद्रा ह्या दोन्ही हाताने करायच्या. तर ही झाली अपान मुद्रा. अजून मी प्रयोग तो केलेला नाहीये, पण पेशंट जो आडवा झोपलेला असतो त्याला सांगायचं की तू अपान मुद्रा कर. पण माझा अजून तो कुठे असा हॉस्पिटलमध्ये संपर्क आलेला नाही, कारण तो महत्वाचा अडचणीचा भाग असतो. आडव्या झोपलेल्या पेशंटला पोट साफायला त्रास होतो. कारण प्रश्नोपनिषदामध्ये लिहिलेलं आहे की अपान वायूला पृथ्वीची देवता मदत करते. म्हणजे पृथ्वीची देवता कोण तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. तो अपान वायूला मदत करते. आता हा सगळा विचार केल्यावर मग डिलिव्हरीच्या वेळेला सुद्धा काय पोश्चर असावं हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. हे असं म्हणजे मी वाचलंय, काही परदेशी लोकांनी असे प्रयोग केलेले आहेत की कोणत्या पोश्चर मध्ये डिलिव्हरी व्हावी, झोपून का बसून. त्याच्यानंतर व्यान वायूचं कार्य हे संपूर्ण शरीरभर असतं. तर संपूर्ण शरीरभर काय आहे तर रक्तप्रवाह. त्यामुळे रक्तप्रवाहाशी रिलेटेड गोष्टी ज्या आहेत त्या व्यानवायूचं कार्य.
तर त्याच्यात मला काही काही पुस्तकांमध्ये उलट-सुलटी माहिती मिळाली, पण मला स्वतःला अनुभव असा आहे की तर्जनी आणि मध्यमा अंगठ्याला जोडली की ते काम बरोबर होतं. व्यान. त्याच्यानंतर व्यानवायूचा आणखीन एक फायदा असा की व्यानवायूचं कार्य शरीरभर आहे आणि ते शरीरभर आहे तर ते रक्तप्रवाह हा एक भाग झाला. दुसरा भाग आपल्या शरीरभर त्वचा आहे. तर त्वचेचं आरोग्य चांगलं राहतं. त्वचा तुकतुकीत राहते. रिंकल्स पडणार नाहीत. तर असा त्याच्यातला भाग आहे. उदान वायूचं कार्य ही एरिया घसा. तर त्याला उदान मुद्रा जी आहे ते मध्यमा अंगठ्यावर लावायची आणि त्याच्यावर तर्जनी ठेवायची. असं वर अशी वर ठेवायची अशी. हा घशाचं आरोग्य सुधारतं. आणि गाणाऱ्यांनी म्हणतात बऱ्याच वेळेला डॉक्टर म्हणतात तुम्हाला URTI झालेला आहे, म्हणजे काही नाही, सर्दी झालेली आहे, अपर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, घसा खवखवणे, त्याच्यावर या मुद्रेचा चांगला परिणाम होतो. तर ही मुद्रा जी आहे ही उदान मुद्रा आहे. गायकांनी ती करावी कारण घशाचं आरोग्य चांगलं राहणार. प्रोफेसरांनी ती करावी, पुन्हा तोच मुद्दा, घशाचं आरोग्य चांगलं राहणार आहे. आणि म्हणजे माझा पर्सनल ओपिनियन माझा आहे किंवा अनुभव आहे की फायदा होतो. घसा दुखणं, घसा खवखवणं, ही मुद्रा केली तर आठवण होईल तशी करायची. दिवसाकाठी 1-2-4 तास जरी झाली, आता आठवण झाली 5 मिनिटं केली, नंतर आठवण झाली 10 मिनिटं केली, तरी घशाचं आरोग्य सुधारेल. आणखीन डॉक्टरांच्याकडे जायची गरज नाही. कारण दुसरंही त्यांच्या पुस्तकात लिहिलेलं असतं, ट्रीटेड कोल्ड लास्ट फॉर 7 days, अनट्रीटेड फॉर 1 week. असं पुस्तकातच लिहिलेलं आहे. त्यामुळे ते आपल्याला करायला काहीच हरकत नाही. समान मुद्रा, 5 बोटं एकत्र घ्यायची. पाचुंदा आपण म्हणतो ना, तसं ती 5 बोटं एकत्र घ्यायची. आणि त्याचे 2 फायदे मला जे जाणवले ते असे की रात्री जेवण बिवण झाल्यावर आडवं झोपताना आपण ते 5 बोटं नाभीवर ठेवायची. समान वायूचं कार्य पचन, त्यामुळे पचन चांगलं होतं, गॅसेसचा त्रास होणार नाही, व्यवस्थित नॉर्मल पचन होईल. हा एक भाग झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जिथे कुठे दुःख असेल तिथेही 5 बोटं नुसती लावायची की ते दुःख सहन होतं. आणि सहन होतं हे मी महिलांना सांगायची गरज नाही, त्यांना ते नेहमीच सहनशील असतात. पुरुष मंडळी उगीच आऊ करत असतात. तर असा एक आपण बघतो समाजामधलं परिस्थिती, तर ते सहन होणे अशा त्या काय म्हणूयात आपण ह्या वायूच्या इतर सुद्धा आहेत काही काही मुद्रा, खूप मुद्रा आहेत, खूप वेगवेगळ्या पुस्तकात नाही, एकच मुद्रा फक्त सांगतो. असे बोट एकमेकात गुंफायची आणि आपला अंगठा जो आहे तो उभा करायचा. डावा असेल किंवा उजवा असेल, असं केल्यावर जो आपला अंगठा असेल तो उभा करायचा. शरीरांतर्गत उष्णता निर्माण होते. या मुद्रेचं नाव आहे लिंग मुद्रा. आपल्याला बऱ्याच वेळेला मलेरियाच्या सारख्या आजारामध्ये थंडी वाजत असते, आतनं थंडी वाजते, 4-4, 5-5 पांघरुणं घेतली तरी थरथर थरथर उडत असतो माणूस. त्यावेळेला ही लिंग मुद्रा केली की एका पांघरुणावर भागतं, कारण शरीरांतर्गत उष्णता निर्माण होते.
थंड प्रदेशात गेलो आणि तेव्हा थंडी वाजत असली, खूप थंडी वाजते ना, आपल्याला सवय नसते, तेव्हा सुद्धा ह्याचा फायदा होतो आणि हे आम्ही आज जाणवलंय. पॅंगॉंग लेक. हा, तिथे मायनस खूप थंडी होती बाजूला. -5, -6. नाही, इतकं नव्हतं, टेम्परेचर प्लस मध्ये होतं, पण आपल्याला सवय नाही. संध्याकाळी गारवा. गारवा गारठा वाटायला असं बरं वाटायला लागलं. आणि एकदम आपण असं उबदार करतोच. शंख मुद्रा म्हणून आहे, त्याला अंगठा असा, त्याच्यावर 4 बोट ठेवून हे एवढं. खूप वेगवेगळ्या मुद्रा आहेत. तर त्याच्यात आपल्याला एक नंतर त्या पुस्तकातही आहेत. अपान वायू मुद्रा फक्त एक सांगा. हा, अपान वायू वायू मुद्रा. मुद्रा म्हणून एक आहे, ती सांगा. अपान मुद्रा करायची आणि वायू मुद्रा त्याच्यावर करायची. अपान वायू आणि हे तर्जनी आहे ती इथे खाली यायला लावायची. वायू मुद्रा प्लस अपान मुद्रा. गॅसेस पोटातले कमी होतात, पाद तरी सुटतात, नाहीतर ढेकर तरी येतं. आणि आमचे नातीच्याच बाबतीतला अनुभव आहे. पुटकन ती झोपली, ती हिला कळलंच नाही कधी झोपली ती. आजी पोट दुखतंय तर म्हटली आपण ही मुद्रा करूया. पटकन झोपली ती मुद्रा केल्यावर. तर त्याचा फायदा होतो. अशा विविध गोष्टी करून बघण्यासारखं हे आहे. आणि पुस्तकांमधनं फक्त नेहमी लक्षात काय ठेवायचं की पुस्तक कोणी लिहिलं ते बघायचं, अभ्यासू व्यक्ती लिहिलंय का ते बघायचं, आणि त्या करायला काही हरकत नाही. म्हणजे जनरली आपल्याला हा, राजमुद्रा माहिती असते, नंतर भरतनाट्यम किंवा वेगवेगळ्या नृत्यातल्या मुद्रा माहिती असतात. आणि या बरोबर. मुद्रा आपण करू शकतो आणि त्याचा आपल्याला रोजच्या जीवनात फायदा होऊ शकतो. हे मात्र आज डिटेल मध्ये आज कळत आहे. थोडस माहिती होतं, पण ते इट वॉज नॉट सो सायंटिफिक, किंवा कदाचित आम्ही तिथे लक्ष दिलं नाही आतापर्यंत, म्हणून असेल. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे की योगासन ज्या वेळेला आपण करतो वेगळे वेगळे, त्यावेळेला श्वास कसा घ्यावा याचं एक शास्त्र आहे, तरच ते आसन व्यवस्थित होतं. तर तसं या मुद्रा जेव्हा आपण करतो त्यावेळेला, म्हणजे मुद्रा प्राणायाम याचं काही रिलेशन किंवा याच्या संबंधी काही अजून माहिती? तू ही बोलणारच आहे मुद्रा प्राणायाम आपण घेऊ, तो वेगळा प्रकार आहे. हो. आता तुझ्या प्रश्नाचं सांग. तर महत्वाची गोष्ट काय आहे की पतंजलींनी योगासन बद्दल काय सांगितलंय ते 3 सूत्र सांगतो. स्थिर सुखम आसनम. आसन हे स्थिर आणि सुखदायी हवं. म्हणजे आपण असे बसलेलो आहोत, आता चर्चेत भाग घेऊ शकतोय, कुठेही रग लागलेली नाहीये. तर त्यामुळे मन एकाग्र व्हायला आपण स्थिर सुखम आसन, ते जे आसन आहे, ते जे पोश्चर आहे, ते मेंटेन करण्यासाठी प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम, ते मेंटेन करण्यासाठी कमीत कमी प्रयत्न ठेवावेत, म्हणजे कुठेही ताणतणाव नाही. आणि मग अनंतामध्ये मन विलीन करावं. दुसरं सूत्र. आणि तिसरं सूत्र काय आहे, तर त्याचा फायदा, हे असं केल्यावर त्याचा फायदा काय, तर तो द्वंद्व अनभिघातः, माझ्यावर द्वंद्वाचा त्रास परिणाम होत नाही. सुख दुःख, गरम गार, आज जरा कोमट पाण्याने आंघोळ आहे का, बरं चला कोमट पाण्याने आंघोळ आहे. आज जरा मला चहा गरम नाहीये का, बरं ठीक आहे, नाहीये गरम, बरं ठीक आहे. हा जो काही भाव आहे हा मनाशी रिलेटेड आहे. आणि योग, पतंजली योग सूत्रामध्ये 195 सूत्रामध्ये 3 सूत्र फक्त आसनांवर आहेत, 4 सूत्र फक्त प्राणायामावर आहेत. बाकीची उरलेली 187 सूत्र ही मनाशी रिलेटेड आहेत, मानसशास्त्र आहे. फक्त दुर्दैवाने होतंय काय की सगळेच जण पतंजलींचं नाव घेतात आणि आम्ही पतंजली स्टाईल योग शिकवतो. नाही, त्याच्यामध्ये तुम्हाला त्या अवस्थेमध्ये प्रयत्न शैथिल्यात अनंत समापत्तीभ्याम, त्यामुळे आरामात करायचं सगळ्या गोष्टी आहे. प्रत्येक गोष्ट ही रिलॅक्स झाली पाहिजे, कुठलंही आसन हे रिलॅक्स पाहिजे.
आमचे सिनियर शिक्षक अर्धा तास शीर्षासनात जातात आरामात अर्धा तास शीर्षासनात जातात. मग आता करायचं काय शीर्षासनात गेल्यावर? मग एकमेकांची गप्पा मारायच्या. अर्धा तास राहायचं म्हटलं बिस्किटं खायची. पुन्हा बिस्किटं खाल्ल्यावर दाखवून देता येतं की खाल्लेलं अन्न जे आहे ते इसॉफेगसची अरेंजमेंट जी आहे ती सर्क्युलर मसल्स आहेत आणि त्याच्यामुळे ते खाली खालीच जात जाणार आहे, पोटातच जाणार आहे. ते बिस्किट शीर्षासन केलं तर तोंडातनं बाहेर येणार नाहीये. ही शरीराची व्यवस्थाच आहे. तर हे सगळं जे आहे ते कायम डोक्यात ठेवायला लागतं. त्यामुळे कुठल्याही आसनात गेल्या, अगदी आसनात गेल्यावर शांत चित्ताने श्वास मोजत पडून राहायचं. पण आता तिथे प्राणायाम केलाच पाहिजे असं काही हट्ट नाहीये. तिथे श्वास मोजत पडून राहिल्यावर होणार आहे काय, तर हळूहळू श्वास संथ होणार आहे. त्या आसनात गेल्यावर ते लागणारे सांधे स्नायू वापरत आहेत, बाकी सगळे रिलॅक्स आहेत. त्यामुळे त्या सगळ्या स्नायूंची ऑक्सिजन रिक्वायरमेंट कमी होणार आहे. श्वास संथ झाला, मन शांत झालं, मनाची ऑक्सिजन रिक्वायरमेंट कमी होणार आहे. फुफ्फुसाची ऍक्शन कमी होणार आहे, हृदयाची ऍक्शन कमी होणार आहे. असं सगळं रिलॅक्सेशनच होणार आहे. तर हे योगाचं वैशिष्ट्य आहे. विषयात तर खूप झालंय, सॉरी त्याबद्दल. मुद्रांमध्ये असं काही तुम्हाला हे नाहीये, श्वासाचा काही संबंध त्यामुळे नाही, मुद्रांमध्ये हा प्रश्न येत नाही. आणखीन मग सांगितलं तसं मुद्रा कितीही वेळ करता येतात. मग देवाचा जप करण्याआधी किंवा करताना कोणती मुद्रा केली पाहिजे? तीच आपली ध्यान मुद्रा. ध्यान मुद्रा, ध्यान किंवा ज्ञान दोन्ही नावं त्याला आहेत. आपण मुद्रा प्राणमुद्रा विषयी आधी मुद्रा प्राणायाम विषयी बोलणार होतात. ते थोडस घेऊया का आपण? एक साधारण आधी घेऊया, लागतील. हा चालेल. आणि तोपर्यंत मी प्रेक्षकांना पण विनंती करू इच्छितो की त्यांना जर काही प्रश्न विचारायचे असतील, याच्यानंतर मुद्रा प्राणायामानंतर आपली प्रश्नोत्तरं सुरू होतील. तर आपल्याला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मुख्यतः मुद्रा प्राणायाम हे तसं नवीन टेक्निक आहे. आणखीन म्हणजे एकीकडे मुद्रा पण करायची, आणखीन एकीकडे श्वासावर पण लक्ष ठेवायचं. आणि हे थोडंसं आपण म्हणू की युनिक कॉम्बिनेशन किंवा तंत्र हे वेगळं आहे थोडंसं. आणि ते बंगलोरची एस व्यासा जी हे आहे, काय म्हणायचं, संस्था आहे, एस व्यासा म्हणून संस्था आहे, स्वामी विवेकानंद योग अनुसंधान संस्था. त्यांनी हे म्हणजे नुकतं, म्हणजे काय एक असेल 20-25 वर्ष, पण तसं रिसेंट डेव्हलप केलेलं आहे. तर एकीकडे श्वासाकडे लक्ष द्यायचं, एकीकडे मुद्रा करायच्या. तर आपण आता ह्या थोड्याशा करून बघूया, करायला पाहिजे. एक मिनिटाच्या आधी श्वास चालतो कसा ते सांगणार नाही. तर आपण आता शांत बसूया आणि मी आपला श्वास कसा चालतो ह्याचं आधी सांगेन. तर ते डोळे ताठ बसायचं, काय मांडी घालून बसलात तरी चालेल, जसे आहात खुर्च्यांवर तसे बसलात तरी चालेल. ताठ बसायचं, डोळे बंद करायचे आणि श्वासावर लक्ष केंद्रित करायचं. आता थोडेसे आपण श्वास कसा घेतो ह्याचा अंदाज घ्यायला, म्हणजे हे कसं मी एकदा सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण किती प्रकाराने आणि कसा श्वास घेतो. तर आता पहिल्यांदा असं बघा की आपला डायफ्रॅम खाली जातो, पोट फुगतं, आणि तसं झालं की आपल्या नाकातनं हवा आत जाते. नाकातनं हवा फुफ्फुसामध्ये भरली गेली की वायुगोलक किंवा आज जे वायुगोलक असतात फुफ्फुसामध्ये, त्याच्या अल्व्हिओलाई म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये एक्सचेंज ऑफ गॅसेस होतात. ऑक्सिजन हा रक्तात मिसळतो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर येतो. तर हे झाल्यानंतर लगेच आपला डायफ्रॅम जो आहे इथं तो पूर्ववत होतो आणि पोटात जातं. तर हा एक प्रकार झाला, म्हणजे आपण पोटाने श्वास घेतो असं म्हणतो आपण. ह्याला म्हणायचं पोटाने श्वास घेतो. खरं त्याची नावं अशी आहेत, उदर श्वसन किंवा ऍबडॉमिनल ब्रिदिंग. तर हा एक प्रकार झाला. लहान मूल 4-5 महिन्याचं पाठीवर पडलेलं असतं,
तेव्हा ते श्वास घेत पोटच पोट हलत फुगतं, पोट खाली येतं वर येतं, खाली येतं वर. आता दुसरा एक प्रकाराने पण आपण श्वास घेतो. ह्याच्यात काय होतं, आपला छातीचा पिंजरा फुगतो, फुलतो. हा, आपोआप नाकातून हवा आत जाते. ते हे नाकातनं हवा आत जाणं हे मात्र पॅसिव्ह आहे. हा, ते आपोआप होतं. छातीचा पिंजरा फुलतो, हवा नाकातून आत जाते, परत फुफ्फुसात जाते, परत आपलं नेहमीप्रमाणे एक्सचेंज ऑफ गॅसेस वगैरे वगैरे होतं. छातीचा पिंजरा परत नेहमीसारखा होतो आणि उश्वास टाकला जातो. ह्याला म्हणायचं थोरॅसिक ब्रीदिंग. म्हणजे आपली छातीचा उपयोग करून आपण जे ब्रीदिंग करतो ते थोरॅसिक ब्रीदिंग, किंवा मराठीमध्ये त्याला वक्ष श्वसन असं म्हणायचं. वक्ष श्वसन हे 2 प्रकार झाले. पोलीस खात्यामध्ये भरती करताना ते म्हणतात ना, छाती छातीचा फुगवून दाखवा असं. 2 इंच वाढली पाहिजे, तशी आपल्याला छाती फुगवता येते. बरगड्यांच्या मध्ये इंटरकोस्टल मसल्स असतात, ते एक्सपांड केले की बरगड्यांचं अंतर वाढत जातं आणि आकार वाढत जातो. तेव्हा छातीचं आकारमान वाढत गेलं की हवा आत जाते. ते इंटरकोस्टल मसल्स बंद सैल पडले की बरगड्या खाली येतात आणि फुफ्फुसावर दाब येतो आणि हवा बाहेर टाकली जाते. आता आणखीन एक प्रकारे पण आपण श्वास घेतो. तर हा छातीचा पिंजरा जो आपला आहे तो इथं खांदे आणि छातीचा पिंजरा हा मागच्या आपल्या ह्याला स्पायनल कॉर्डला, मणक्यांना घट्ट बांधलेला असतो. तर आणि तो ज्या मसल्सनी बांधलेला असतो त्याचं नाव क्लॅव्हिक्युलर मसल्स. तर ह्या क्लॅव्हिक्युलर मसल्स आकुंचन पावल्या की आपला हा छातीचा पिंजरा वर उचलला जातो असा खालनं, आणि छातीचा पिंजरा वर उचलला गेला की परत तेच पूर्वी फुफ्फुसात हवा जात, नाकाद्वारे हवा जाते, एक्सचेंज ऑफ गॅसेस येतं. परत एक क्लॅव्हिक्युलर मसल्स पूर्ववत झाले की नाकावाटे बाहेर येते. ह्याला म्हणायचं स्कंद श्वसन. याला म्हणायचं क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग किंवा स्कंद श्वसन. आता आपण 3 प्रकारे आपण श्वसन करतोय बघा. कसं, एक पोटानी म्हणजे उदर श्वसन, एक थोरॅसिक म्हणजे छातीनी किंवा स्कंद श्वसन, आणि दुसरं वक्ष श्वसन, आणि क्लॅव्हिक्युलर ब्रीदिंग म्हणजे स्कंद श्वसन किंवा इथं ह्या भागाने असेल. तर हे 3 गोष्टी आपण श्वास घेतो याच्याकडे लक्ष द्यायचं. आता आपण शांत बसूया आणि पहिल्यांदा नुसते दोन्ही हात आपल्या मांड्यांवर ठेवून, आता काहीही मुद्रा करायची नाहीये सुरुवातीला आपल्याला. दोन्ही हात मांड्यांवर ठेवून शांतपणे आपण ह्या तिन्ही पैकी कोणत्या प्रकारे श्वसन करतोय ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. साधारणपणे आपण हे तिन्हीचं कॉम्बिनेशन पण करत असतो किंवा तिन्हीपैकी 1 किंवा 2 ह्यांनी पण करत असतो. आपल्या त्यावेळेच्या शरीराच्या परिस्थितीवर ते अवलंबून असतं. तर त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की आपण प्रामुख्याने कशाने करतोय, मेनली कशाने करतोय याच्याकडे लक्ष द्यायचं. नुसतं एका ह्यानी असं कधी होतच नाही. ते सारखं कॉम्बिनेशन असतं आपलं, आणि हे सगळं आपल्या हातात काहीही नसतं, ते आपोआप होत असतं आपल्या शरीराकडनं. पोटाने श्वास घ्यायचा, छातीने श्वास घ्यायचा, का क्लॅव्हिक्युलर म्हणजे स्कंद श्वसन करायचं ते. तर हे आता आपण मला वाटतं 2-2 मिनिटं प्रत्येक गोष्ट करून बघूया का जास्त होईल? 1-1 मिनिटं करूया. 1-1 मिनिटं. तर हा, तर तुम्ही आता दोन्ही हात नुसते साधे मांडीवर ठेवून आपण बघूया की आपण ह्या तिन्ही पैकी कोणत्या प्रकाराने श्वास घेतोय. तुम्ही 1 मिनिट झालं की परत आम्हाला सांगा, म्हणजे अगदी वेळेत होईल आपलं. डोळे बंद करायचे, ताठ बसायचं, श्वासावर लक्ष केंद्रित करायचं आणि आपला श्वास कसा चाललाय याच्याकडे लक्ष द्यायचं. झालं 1 मिनिट. आता आपल्याला साधारण लक्षात आलं की आपला श्वासोश्वास कसा चाललाय. आता एक मुद्रा करायची.
ही आपण जी पूर्वी पहिल्यांदा आपण जी ध्यान मुद्रा, त्याला त्यांनी चिन्ह मुद्रा असं नाव दिलं. चिन्ह मुद्रा, पण तीच ध्यान मुद्रा करायची आणि हात परत आपल्या मांडीवर ठेवायचे आणि आता आपला श्वास कसा चाललाय ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. झालं, 1 मिनिट. आता चिन्मय मुद्रा, हे बोटाशी करायची आणि हे मध्येच हा नंतर बोलतो. तर आता प्रामुख्याने कोणत्या प्रकारचं आपलं श्वसन होतंय ह्याच्याकडे लक्ष द्यायचं. तुम्ही काय सांगताय? नाही याला सांगितलं, नंतर सांगतो. तर आता काय, चिन्मय मुद्रा अशी मध्येच एखादा श्वास, मोठा श्वास घेतला की लगेच लक्षात येईल. आता परत मांडीवर बोट आपले हात ठेवा आणि परत आपण 1 मिनिट लावा. झालं, 1 मिनिट. आता तिसरी जी मुद्रा आहे ती आदि मुद्रा. आता ह्या प्रत्येक ह्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने कसं आपलं श्वसन होत आहे हे ह्याच्याकडे परत लक्ष ठेवायचं आहे. ही अशी करायची आणि म्हणजे अंगठा आत घेऊन मूठ वळल्यासारखं. परत 1 मिनिट. झालं, 1 मिनिट. आता शेवटची मुद्रा आपण करूया. आता हे आपण अशा जे मुठी वळलेल्याच आहेत त्याचं मोठं पेर, मधल्या बोटाचं पेर ते दुसऱ्या मधल्या बोटाला लावायचं असं आणि ते परत मांडीवर ठेवायचं आणि आता श्वास आपला कसा चालू आहे त्याच्याकडे लक्ष द्यायचं. एखादा मध्येच भरपूर श्वास घेतला की लगेच लक्षात येईल.
झालं 1 मिनिट. आता सांगा श्वासामध्ये काही तुम्हाला फरक जाणवला का आणि काय जाणवला? पहिल्यांदा जेव्हा श्वास घेतला तेव्हा पोटाचा म्हणजे ॲब्डोमिनल, सेकंड छाती रॅसिक आणि थर्ड वालं क्लेव्हिक्युलर. बरोबर, अगदी बरोबर. आणि शेवटी जी केली ही मुद्रा सगळ्या शेवटचं पण क्लेव्हिक्युलर. आता त्यांनी काय सांगितलं? हा, पुस्तकात काय लिहिलंय ते सांगतो. पुस्तकात काय लिहिलंय ते सांगा आता. ही जी मुद्रा आहे चिन मुद्रा, त्याने ॲब्डॉमिनल ब्रीदिंग प्रॉमिनंटली ॲब्डॉमिनल होतं. ही जी मुद्रा आहे त्या प्रॉमिनंटली मुद्दा परत प्रॉमिनंटली थोरॅसिक होतं. ही जी मुद्रा आहे ते प्रॉमिनंटली क्लॅव्हिक्युलर होतं. आणि ही मुद्रा जर केली तर सिक्वेन्शियली ॲब्डॉमिनल, थोरॅसिक, क्लॅव्हिक्युलर हे इनहेलेशन आणि एक्झलेशनला क्लॅव्हिक्युलर, थोरॅसिक आणि ॲब्डॉमिनल. बरोबर. आणि हे होत राहतं. आणि मुख्य डीप ब्रीदिंग होतं यांनी. डीप खूप जास्त वेळ तिसऱ्या ह्यानी म्हणजे प्राणवायू जास्त वेळ घुमतो. हस्त ब्रह्ममुद्रा मध्ये डीप ब्रीदिंग होतं. तर हे सगळं झाल्यावर हळूहळू असं लक्षात आलं असेल आपल्या की जसं जसं 1 मिनिट व्हायला लागेल तसा तसा श्वास संथ व्हायला लागतो. निश्चित आहे. मग जेवढा श्वास संथ तेवढी फुफ्फुसाची ऍक्शन कमी, तेवढी हृदयाची ऍक्शन कमी, तेवढे इन्व्हॉलंटरी मसल्सची ऍक्शन्स कमी. दॅट्स द वे ऑफ रिलॅक्सेशन. बरोबर. आणि सगळ्यात डोकं शांत. आणि डोकं शांत. असा सगळा तो प्राणायामाचा भाग आहे. आणि मग प्राणायामाचा फायदा काय? तर धारणा असू योग्यता मनसा, मनाची एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करण्याची क्षमता वाढते. मग ते एखादा विषय कुठला, तर अगदी कुठलीही मला काही अडचण आली, मग माझ्या फिजिक्स मधलं काम करतोय आणि मला त्याच्यात मला समजतच नाही हे काय असेल ते. आपण म्हणतो कोणीतरी मला जरा शांत बसू द्या, मला जरा विचार करू द्या. धारणा असू योग्यता मनसा, हा योगातला जो भाग आहे, हा प्राणायामाचा फायदा जो आहे तो हा आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की आपण जे डीप ब्रीदिंग करतो तर ते जर अलॉंग विथ मुद्रा केलं तर त्याचे आपल्याला खूप जास्त बेनिफिट्स मिळतील. प्रयत्नच करायला लागणार नाही, ते आपोआप घडते. नाही तर डीप ब्रीदिंगला आपल्याला प्रयत्न करायला लागतात, कमीत कमी करावे लागतात. म्हणजे जिना चढा किंवा टेकडी चढा असा तरी करावं लागतं थोडासा. हे आपोआप होतं. त्यातला आपोआप हा शब्द मला खूप आवडतो. हे सगळं आपोआप घडत जातं आणि घडत जातं, घडवत नाही. ते घडत जातं आणि ते आपलं आपण घडत जातं. हा त्यातला अतिशय महत्वाचा भाग आहे. त्यात परिश्रम कुठेच नाहीये. आणि मग मन एकाग्र होऊ शकतं. आणि मग धारणा सुयोग्यता मनसा. आणि मग त्यातला पुढची गमतीदार भाग म्हणजे मग धारणा म्हणजे काय त्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. देशबंध चित्तस्य धारणा, एखाद्या विषयावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे धारणा. आणि तत्र प्रत्यय एकतानता ध्यानम, तोच प्रत्यय मला वारंवार यायला लागला की ध्यान झालं. असं पतंजलीच्या योगसूत्रात इतकं छान लिहिलेलं आहे. फक्त दुर्दैवाने आपण ह्या सगळ्या गोष्टींच्याकडे दुर्लक्ष करतो आणि आम्ही फक्त पतंजली बिस्किट खातो. असं ते चालतं. आपण काही प्रश्नोत्तराकडे पण जाणार आहोत. जरूर. मला वाटतं हर्षला जाऊया ना आता. संजीवनी, एक प्रश्न असा होता की गुडघे दुखीचा त्रास असेल तर कोणती मुद्रा करायला पाहिजे? ते त्याच्याबद्दल मला काही उत्तर सापडलेलं नाहीये. फक्त दुःख कमी करण्यासाठी समान मुद्रा वापरावी.
आणि दुसरं मला असं वाटतं की आयुर्वेदामधल्या पद्धतीप्रमाणे हा वात प्रकार म्हणजे वातामुळे दुखतं असं म्हणजे बरोबर. कफ पित्त एकदा आणि वात. समान मुद्रा एकदा आपण दाखवून देऊया का? हं. समान Yes. मुद्रा एकदा. पाची आहे. अच्छा, पाचीवर. हा. पण मग असं म्हटलं होतं की ते जिथे दुखते तिथे लावायचं. हा, तर तिथे तिथेही लावायचं. लावता येईल. आणखी तिथेच लावायची म्हणजे अच्छा ते दुःख सहन होईल. अच्छा. आणि वायू मुद्रा केली तरी माझ्या मताप्रमाणे त्याला फायदा होईल गुडघ्याला, कारण वाताचा प्रकार असं म्हणतात आयुर्वेदात. म्हणजे वायुमुद्रा म्हणजे आपलं हे खाली नाही. अच्छा. हा, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. तर वायूला हे करायचं ते. अच्छा. कमी करायचंय आपल्याला ना ते, म्हणजे हा, खाली कमी लावायला करायचंय. लागेल. हा, Correct, correct. बरोबर. आपण म्हणजे ती मुद्रा प्रेक्षकांना करून दाखवूया, म्हणजे मग जरी पहिल्यांदा आपण सांगितलेलं आहे तरी रिपीट होऊन जाईल तर चांगलं लक्षात राहील. आपणही करूयात हा, सोबत. आपणही करूया. तेच, आपणही करूया. करेक्ट. हम्म. आणि मग आता असंच एक, जसं हिने गुडघेदुखीचा प्रश्न विचारला, तर असा टीचर्स लोकांना किंवा ज्यांना सतत उभं राहावं लागतं अशा लोकांना व्हेरिकोज व्हेन्सचा प्रश्न येतो. हो, ते एकदम टाचेपासून तर वरपर्यंत पाठीमागच्या शिरा पायाच्या ताणलेल्या असतात, भयंकर आग होते, दुखतात, रात्री दिवसा दुखतात. तर मग याच्यासाठी पण हेच उत्तर आहे की वेगळं उत्तर आहे? त्याच्यासाठी एक योगातली जी मुद्रा, योगासनामधली जी मुद्रा आहे, विपरीत करणी मुद्रा म्हणून आहे नाव. तर ती विपरीत करणी मुद्रा करायची. मुळात साध्या सोप्या भाषेचं वर्णन करायचं झालं तर जमिनीवर पाठीवर पडायचं आणि भिंतीला पाय लावायचे, पाय उभे झाले पाहिजे, म्हणजे ब्लड सर्क्युलेशन. हाच उत्तम उपाय, उत्तम उपाय आहे. आणि त्यावेळेला पावलं जी आहेत ती अशी पुढे मागे हलवायची, कारण आपल्या पिंढरीमध्ये जी वेन, जे व्हेरिकोज वेन्स म्हणजे वेन्स फुगणे, ते पिंढरीतली जी वेन आहे त्याच्या कडेला 2 मसल्स आहेत. आणि ज्या वेळेला आपण पाऊल असं असं हलवतो, त्यावेळेला ज्या वेळेला आपण पाऊल जवळ घेतो त्यावेळेला ते मसल्स थिन, बारीक होतात आणि पावलातलं रक्त हृदयाकडे त्या वेन मध्ये येतं. आणि ज्या वेळेला पाऊल आपण लांब घेतो त्यावेळेला ते मसल्स फुगतात आणि त्याच्यावर वेनवर दाब येतो आणि तिथलं रक्त हृदयाकडे जातं. त्याला मेडिकल भाषेत ऑक्झिलरी पंप असंच नाव आहे. पायातल्या रक्तवाहिन्यांना त्यातलं रक्त हृदयाकडे नेणे. त्यामुळे पाय वर करून, भिंतीला पाय लावून पाय वर करून पडून राहणे आणि पाहिजे तर अशी पावलाची हालचाल करणे, ती केले की व्हेरिकोज वेन्स म्हणजे रक्त तिथे साखळून राहणार नाही, ते सगळं हृदयाकडे जाईल. हृदयावरून आठवलं की हा हृदय म्हणजे हा फार मोठा प्रॉब्लेम झालेला आहे आजकाल. सरळ कामच करत नाही. मॅक्सिमम लोकांना कुठेतरी ते ब्लॉक झालेलं असतं. तर त्याच्यासाठी कुठलीच मुद्रा जास्त चांगली राहील? लोकांना हृदयविकाराचा त्रास होतो. पुस्तकात दोन दिलेले आहेत त्यांनी. एक अपान मुद्रा सांगितलेली आहे आणि दुसरी गोष्ट हृदय मुद्रा म्हणून सांगितलेली आहे. त्याला हे मधलं बोट असं लावायचं आणि सुरुवातीलाही बोट अशी चिकटवायची, पण नंतर ती लांब घ्यायची. पण मला अनुभव नाही याचा की त्याचा काही फायदा होतो का, कितपत होतो, काही अनुभव नाहीये. पण ही वाचलेली आहे, पुस्तकात आहे ही हृदय मुद्रा म्हणूनच दिलेली. आता मला असा एक प्रश्न विचारावासा वाटतो की आजचं जे युग आहे ते कसं इन्स्टंटचं युग आहे, अगदी आज आत्ता ताबडतोब. म्हणजे इकडे सुरुवात केली की इकडे लगेच त्याचा फायदा दिसायला हवा असतो प्रत्येकाला. तर साधारणपणे आपण मुद्रांच्या बद्दल काय सांगू शकतो की म्हणजे मुद्रा करायची सुरुवात केल्यानंतर तो फायदा जो आहे तो साधारण किती दिवसात जाणवतो आपल्याला? काही मुद्रांचा लगेच जाणवेल. अच्छा. जसं आता आपलं आधी बोलणं झालं त्याप्रमाणे अपान वायू मुद्रा, अपान मुद्रा, तर अशांचा लगेच जाणवेल. आणि काही काहींच्यासाठी जास्त मात्र
2-2, 3-3 महिने सुद्धा त्याला करावे द्यावे लागते. लागतील. अच्छा. कारण हा ते तसं इतकं पी हळद हो गोरी सारखं नाहीये ते. हा 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 तेच. ते म्हणजे तेही लोकांपर्यंत पोहोचणं तेवढंच आवश्यक आहे. बरोबर आहे. ॲलोपॅथी हा औषधासारखं नाहीये ते आपलं. हा बरोबर बरोबर. हा पण आणि त्याच्या जोडील हा पण काही हा काही मुद्रा आता जसं म्हटलं जसं की अपान मुद्रा आहे, बरोबर. हा हा हा. त्यानंतर ही अपान वायू मुद्रा आहे, याने गॅसेस हम्म. लगेच रिलीज होतील. अच्छा. म्हणजे मला पण आठवतं की आम्ही जेव्हा योगा आणि या सगळ्या गोष्टींचा वर्ग होता, तर हा, त्याच्यात त्यांनी आम्हाला काही मुद्रांची माहिती दिली होती. हा, त्यात त्यांनी सांगितलं होतं की बरेचदा आपण प्रवासात असतो, विशेषतः स्त्रियांना हा, अजूनही आपल्या देशात व्यवस्थित युरिनेशनची हा, सोय नाही आहे. मग हो, अशा वेळेस काय करायचं, तर त्यांनी मग ही मुद्रा सांगितली होती हो, की जर तुम्हाला कधी अशी गरज असेल की हो, तुम्ही प्रवासात आहात आणि तुम्हाला लघवी नको लागायला असं हो, वाटत असेल, तर बरोबर. ही मुद्रा लावून बसा, म्हणजे हो, हा त्रास कंपॅरेटिव्हली कमी होतो. हो. तर हे मला आत्ता अचानक तुम्ही जे बोललात त्याच्यावरून आठवलं. हो. पुढचा प्रश्न असा आहे की एकच जर काही हा एकच मिनिट. आता हा जो मुद्रा विशेषतः युरिनेशनच्या बाबतीत काढलेला आहे, हा आमच्या इथे डॉक्टर पाटणकर म्हणून आहेत, युरोलॉजिस्ट आहेत. ओके त्यांनी एक सांगितलेली मुद्रा ती मला आठवली. हा अश्वमुद्रा म्हणतात. अश्विनी मुद्रा आणि अश्वमुद्रा अशा दोन हा मुद्रा आहेत, हा त्या हा बरोबर योगासनाच्या पोश्चर मध्ये आहेत. बरोबर हा अश्वमुद्रेमध्ये पाठीवर पडून आपण पवन मुक्तासनासारखे पाय दोन्ही पोटापाशी दाबून पोटाला धरायचे. लावायचे. हा छातीमधली हवा काढून टाकायची आणि हम्म त्या अवस्थेमध्ये मूत्रमार्ग आत ओढायचा, सैल सोडायचा. ओके डॉक्टर पाटणकरांनी सांगितलं की मूत्रावह सिस्टीम मध्ये दोन व्हाल्व्स आहेत. हम्म आणि वयाप्रत त्याची इलॅस्टिसिटी कमी होते. बरोबर खोकला आला की 2 थेंब युरिन होते. हम्म. तर तो प्रॉब्लेम त्याच्यातनं रिकव्हरी करता आमच्यापाशी गोळ्या नाहीत, ॲलोपॅथीकडे बरोबर असं डॉक्टर बरोबर हा हा पाटण हा सांगितलं होतं. त्यांच्या इथे म्हणजे वरच्या मजल्यावर योगासनाचा क्लास चालतो कोणाला, अच्छा हा तर म्हणजे त्याची एकूण आपण असं म्हणू शकतो की आपल्या मसल्सला स्ट्रेंथनिंग हो देण्यासाठी हा हो व्यायाम आपण करत राहायला हवा. हो हो बरोबर, बरोबर. अग्रीड. मुद्रांविषयी आणखीन एक अशी शंका जी साधारणपणे लोक व्यक्त करतात की समजा एखादा आजार असेल, एखादी व्याधी झालेली असेल, तर त्या काळातही आपण मुद्रा करू शकतो का, किंवा त्या काळात मुद्राभ्यास थांबायला हवा? ज्या वेळेला आपण व्याधी असेल आणि समजा ती मुद्रा करताना आपल्याला दुःख वाढत असेल तर हा करू नये. ओके पण दुःख वाढत नसेल तर करायला काही हरकत नाही. जसं आता मी म्हटलं तसं की थंडी वाजून ताप येतोय आणि हे मुद्रा करा. बरोबर हा त्यामुळे फायदा कुठल्या मुद्रांचा कधी, म्हणजे प्रत्येकाचं वेगवेगळं शेड्यूल असणार आहे. काहींचा लगेच इफेक्ट मिळेल, काहींचा बरोबर आपल्याला जास्त वेळ प्रॅक्टिस करायला लागेल. जसं आता अश्वमुद्रा म्हटलं त्याला प्रॅक्टिस करायला लागेल, युरिनेशनच्या दृष्टीने तर त्याला प्रॅक्टिस करायला लागेल. पण हे जे आहे थंडी वाजून ताप येणे हे लगेचच इफेक्ट जाणवेल. बरोबर. बरेचदा असा पण एक सल्ला दिला जातो की म्हणजे तुम्ही पेपरला जाताय किंवा परीक्षा देताय आत्ता विद्यार्थी म्हणून, तर परीक्षा हॉलमध्ये बसताना म्हणजे ही गोष्ट आपण आपल्या मुलांपर्यंत पोचवावी का, की तुम्ही पेपर सोडवताना ज्ञानमुद्रा लावून ठेवा एका हाताने आणि दुसऱ्या हाताने पेपर लिहा, तर या गोष्टीचा म्हणजे कितपत फायदा होऊ शकतो विद्यार्थ्यांना? माझ्याकडे त्याच्यापाशी उत्तर त्याचं उत्तर आता तरी नाहीये, पण माझ्या हिशोबाप्रमाणे फायदा होईल. म्हणजे ही आयडिया चांगली आहे, प्रयोग केलेला नाहीये कधी, पण हे करून नक्की बघा. करून बघायला सांगू आपण. आपण हर्षलाजींना असं आवाहन करू शकतो की त्यांनी हे इम्प्लिमेंट करायला सांगावं त्यांच्या मुलांना किंवा नक्कीच मी आजूबाजू. हेच विचार करत होती. आता माझी हा मुलगी यावर्षी 10वीत आहे. तिला खूप गरज आहे की तिला मन एकाग्र राहायला पाहिजे. आणि जेव्हा परीक्षा देतात मुलं तर खूप घाबरून जातात थोडेसे, तर त्यामुळे ते मन एकाग्र व्हायला निश्चितच मदत होणार आहे. माझं तर आता एक दिवसेंदिवस असं मत व्हायला लागलेलं आहे की
मुलांपेक्षा मुलांच्या आई वडिलांनी ती मुद्रा करावी. बरोबर आहे. खरंच आहे. ही गोष्ट तर अगदी खरी आहे. खरंच आहे. पहिले आम्ही करून घेऊ, मग त्याचं परत ते दाखवतील. परीक्षा मुलांची प्रत्येकालाच आवश्यक अशी ही गोष्ट हो. म्हणजे प्रत्येक वयोगटाला उपयुक्त अशीच आहे, त्यामुळे प्रत्येकानेच करायला हरकत नाही. नाही, त्याच्या असं होतं की म्हणजे आता स्त्रियांना जनरली वेळ मिळतो तो दुपारच्या जेवणानंतर. हो. तर मग आता मग त्यांना आठवतं, मग समजा हा कार्यक्रम परत बघितला, कारण हा कार्यक्रम आपण केव्हाही बघू शकता. आता जसे बघत आहात तसे नंतर केव्हाही ती लिंक फेसबुकवर ओपन होईल किंवा आम्ही युट्यूबवर ती लिंक टाकतो आणि त्याच्यानंतर तुम्ही युट्यूबवर सुद्धा बघू शकता. तर दुपारी ही लिंक बघत असतील आणि त्यांनी तुम्ही जे सांगितलं त्या मुद्रा त्यांना जर कराव्याशा वाटल्या तर ते करू शकतात का? म्हणजे दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणानंतर, की काही मुद्रा करू नये किंवा काही मुद्दाम कराव्या? बेसिकली जेवण झाल्यानंतर आपल्या पोटामध्ये अन्न असतं, पचन चालू असतं त्याचं. त्यावेळेला पोट दाबलं जाईल असं काही करू नये. कारण पोट जर दाबलं गेलं तर पेरिस्टाल्टिक मोशन सुरू होतील आणि संडासला जावं लागेल, अपानाचं काम चालू होईल. तर ते तेवढं होऊ देऊ नका. नाही, जेवण झाल्यावर अपान मुद्रा करायची नाही, पण गॅसेस धरलेले असतील तर अपान वायू मुद्रा करायची. ती केलेली चालते. हो, ती जेवण झाल्यावर, कारण गॅसेस आपल्याला रिलीज करायचे. त्यामुळे अपान वायू मुद्रा जेवण झाल्यावर केलेली चालेल, कारण आपल्याला गॅसेस रिलीज करायचे. पण बाकी अपान मुद्रा करायची नाही जेवण झाल्यावर, कारण नाहीतर टॉयलेटला जावं लागेल आणि मग नाही आपण करायची म्हणून सांगितलं ना, गॅसेस हे करायला. अपान मुद्रा. संडासला जायची गरज भासू नये अशी काळजी आपण घ्यायची. कारण बेसिकली ही जी आहे अपान मुद्रा जी आहे, ही मुद्रा जी आपण ती केल्याने मोठ्या आतड्याचे जे स्फिंक्टर्स आहेत ते ऑपरेट व्हायला लागतात. मग तिथे आपण पचायच्या आधीच जर अन्न बाहेर टाकलं त्याला काही अर्थ नाहीये. बरोबर. त्यामुळे ते करायचं नाही. पण गॅसेस रिलीज करण्यासाठी अपान मुद्रा आणि वायू काय हरकत नाही, कारण गॅसेसच रिलीज होतील फक्त. पण बाकी याच्या म्हणजे प्राणमुद्रा, ध्यानमुद्रा, प्राणमुद्रा या आपण कधीही करू शकतो ना, म्हणजे त्याला काही तसं जेवणाचं बंधन नाहीये. ओके. हा. आणि मला असं वाटतं की जसं आपण योगासनाला किंवा साधे सुधी कपडे घालावे, असंच मुद्राच्या बाबतीत पण असेल, कपड्यांचा विचार केला तर काय व्यवस्थित हालचाल करता आली पाहिजे, हे एवढंच फक्त बघायचं. आणि ती कारण आज आपण जे बघतोय ते जनरली बोट आणि तळहात किंवा तसं काही कपड्याचं बंधन नाही. उलट म्हटलं तसं की आपण काहीही करत बसलो असलो तरी ती केलेली चालते, टीव्ही बघत असताना सुद्धा. फक्त एवढाच मुद्दा त्याच्यात येईल की हँड ग्लोव्ह घालू नका. बरोबर. कारण मला इथे स्पर्श झालेला पाहिजे, त्यामुळे हँड ग्लोव्ह नका घालू, एवढंच. बर. तर ह्याच्यात वयाचं काही बंधन आहे का? खूप लहान मुलं किंवा खूप वयस्कर 80 पुढे त्यांनी केलं पाहिजे, नाही केलं पाहिजे, असं काही वयाचं बंधन आहे का मुद्रा करायला? असं काही कुठे माझ्या वाचनात आलेलं नाहीये वयाच्या बंधनाचं काही. फक्त तशी बोट ठेवता येत नसतील तर ती रबर बँडनी बांधून ठेवावी. मुलांच्या दृष्टीने असं कर म्हटलं थोडं आणि मुलं कंटाळतील. त्यामुळे तेवढं फक्त भागेल, बाकी काही नाही. दोन्ही हाताने बरोबर केलं पाहिजे. पण जर का म्हणजे मला जसं आता मला जाणवलं की हे असं करायला एका हाताने त्रास होतोय, तर दुसऱ्या हाताने जर का त्याला असं धरून ठेवलं तर नाही चालणार, कारण की दोन्ही हाताने आपण केलं पाहिजे ना. प्रिफर्ड दोन्ही हाताने प्रिफर्ड, नाहीतर एका हाताने तर आहेच आहे. त्याला त्यांनी अगदी रबर बँड लावला तरी चालेल असं सांगितलेलं आहे पुस्तकांमध्ये, की तुम्हाला समजा त्या पोझिशन मध्ये राहत नसेल तर चक्क तुम्ही रबर बँड लावला तरी चालेल. मुळामध्ये संपर्क झाला पाहिजे, त्वचेचा बरोबर झाला पाहिजे. आणि ते पुस्तकात जसं त्यांनी दिलेलं आहे की इथून ते इथे,
इथून ते इथे किती मिली व्होल्ट आहे, हम्म. दे आर बेसिकली, आपलं माझं मत असं झालेलं की दे आर बेसिकली स्टॅटिक डिस्चार्जर्स. हम्म. आपण जे हे बघतो लाइटनिंग अरेस्टर्स, ते स्टॅटिक डिस्चार्जर्स, विद्युत निवारक घरावर बसवलेले, अच्छा. हम्म. वीज पडू नये म्हणून घरावर म्हणून. बसवलेले विद्युत निवारक असतात. ते बेसिकली हम्म. दे आर स्टॅटिक डिस्चार्जर्स. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी डिस्चार्ज केली जाते अच्छा. म्हणून ढग लांब जातात, हम्म. 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 वीज पडत नाही. तसं दे आर स्टॅटिक डिस्चार्जर्स. अं, हम्म. आजकाल असं आपण बघतो, सगळे लोक बघतोय की शाळेतली मुलं असो किंवा नोकरीपेक्षा असो किंवा आता वयामानाप्रमाणे पण झोप लवकर येत नाही. मुलं तर आजकाल बघितलंय की म्हणजे नाही झोपत लवकर. तर त्याकरता आपण कोणती मुद्रा करू शकतो? त्याला परत ती ज्ञान मुद्रा. हम्म. आणि डोके ऐकायचे. इकडे इकडे बोट, इकडे इकडे कुठे तिथे कॅपिलरीचे ठोके जर सापडले तर ते त्याच्या इतकं चांगली व्यवस्था नाही. साधा सोपा त्याचं उदाहरण मी देऊ इच्छितो. झोपल्यावर म्हणजे आपण झोपून जायला पाहिजे आणि मग आडवं पडल्यानंतर करायची. आडवं पडल्यानंतर ही मुद्रा करायची. बर. सोपं उदाहरण मी देऊ शकतो की आई ज्या वेळेला बाळाला मांडीवर घेऊन थोपटत असते, आईला गाणं म्हणता येत असेलच असं नाही, आ म्हणतंय आणि थोपटत असते. तर आपल्याला देवाने जे मन दिलेलं आहे ते आपण दोन गोष्टींवर एकाग्र करू शकतो. एक ध्वनी आणि दुसरी हालचाल. तर आईला गाणं म्हणता येत नसेल तर ते आ म्हटलं तर ते बाळ झोपतं. किंवा हालचाल काय, तर आई थोपटत असते, एका लयीत थोपटत असते. लईत. बरोबर. ती लय जी आहे ती याच्यातनं मिळवायची. हम्म. इथे कुठे मिळत असेल तर फारच छान आहे, नसेल तर पुढचा भाग की मी आता अंगठ्याने तर्जनीचा स्पर्श बघतोय किंवा तर्जनीने अंगठ्याचा स्पर्श बघतोय, असा विचार करत तो स्पर्श बघत राहायचं की आपोआप झोप लागते. आणखीन एक जी कॉमन समस्या आपल्याला आज दिसते ते म्हणजे डायबिटीसची. तर म्हणजे साधारण प्रत्येक घरात कुणीतरी एक जण डायबिटिक असतं, है ना? तर अशा लोकांसाठी काही विशिष्ट मुद्रा आहे का जिचा त्यांना उपयोग होऊ शकतो? त्यांनी पुस्तकात दिलेली ही मुद्राच परत. अच्छा. ती मुद्रा दिलेली आहे, अपान मुद्रा. ती दिलेली आहे. अच्छा. पण दुसरा योगाच्या दृष्टीने मी सांगू इच्छितो. त्यात फाइंडिंग आहे की डायबेटीस, इन्शुलिन कमी झालं, इन्शुलिन त्याचं कारण काय आहे, तर त्यांचं संशोधन असं झालेलं आहे की एक तर पॅन्क्रियास काम करत नाही. बरोबर. मग त्याला अशी आसनं करायची की ज्यात पॅन्क्रियासचा दाब येईल, तिथे हालचाल वाढेल. किंवा दुसरं त्यांचं असं ऑब्झर्वेशन आहे की पॅन्क्रियाटिक सेल मध्ये इन्शुलिन तयार होतंय, पण त्या सेलवर आलाय कोट, त्यामुळे आत तयार झालेलं इन्शुलिन बाहेर येऊ शकत नाही. कशामुळे आलेला आहे, तो स्ट्रेसमुळे आलेला आहे. ओके. आणि मग तो डिझॉल्व जर करायचा असेल तर काय करायचं, तर साधा अनुलोम विलोम. अच्छा. त्यांच्या त्या संशोधनामध्ये असं सापडलेलं आहे. 2011 मध्ये मी त्या संस्थेत गेलो होतो कॉन्फरन्स करायला, तेव्हा मला हे वाचायला मिळालं. ओके. त्यांच्याकडे खूप चालतं तसं. अच्छा. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की पालथं झोपून करण्याची जी आसनं आहेत ती आसनं मला वाटतं डायबिटीज वाल्यांना जास्ती उपयोगाची होत असतील. तेच म्हणजे ज्याने पोटावर दाब येतो अशी सगळ्या प्रकारची आसनं. आता आणखीन एक माझ्या मनात असा प्रश्न आला की समजा मला 5 मुद्रा करायच्या आहेत, म्हणजे वेगवेगळ्या कारणाने 5 मुद्रा मला करायच्या आहेत मला, म्हणजे तर त्याचा काही सिक्वेन्स असला पाहिजे का, किंवा मी
कुठलीही मुद्रा आधी कुठलीही मुद्रा नंतर असं करू शकते. हा, असं काही माझ्या वाचनात आलेलं नाहीये की ओके. सिक्वेन्शियल पाहिजे. हा, म्हणजे आपण करू शकतो. कोणती आधी? कारण बेसिकली ह्या सगळ्यात होणार आहे काय की मी सिक्वेन्स ठरवला तर माझ्या मनाला बरं वाटणार. ओके. हा. आणि जर माझ्या मनाला बरं वाटत असेल तर स्ट्रेस लेवल कमी झाली. हम्म. त्यामुळे आपलं आपणच ठरवायचं की मी कुठली मुद्रा आधी करू, कुठली नंतर करू. अच्छा. आपलं आपणच शेड्यूल ठरवावं. आत्ता आपण थोड्या वेळापूर्वीच जे बोललो होतो ते म्हणजे की बऱ्याच लोकांना म्हणजे युरिनचा त्रास असतो, हो. जसं की जळजळ होणं किंवा युरिन स्वच्छ न होणं, हो. त्याच्यानंतर बद्धकोष्ठतेचा त्रास असतो बऱ्याच लोकांना. हम्म. तर अशा सगळ्या मला वाटतं आपल्या चर्चेमध्ये हे मुद्दे तसे आज बऱ्यापैकी आलेले आहेत, कव्हर झालेले आहेत. पण तरीही अशा लोकांना कुठल्या मुद्रा नियमितपणे करायला हव्या? बद्धकोष्ठतेसाठी मी सांगू शकतो, कारण युरिनेशनच्या बद्दल मला काही सापडलं नाहीये. पण हा. बद्धकोष्ठतेसाठी आपण पाणी वाढलं. नाही ही अश्विनी मुद्रा, ओके. योगासनात. ती योगासनाकडे जाते. ओके. नाही तर मग ह्याच्यातच आणि मग ह्याच्यातली अपार मुद्रा करायला हरकत नाहीये. पण हा. बेसिकली हा, कारण तुम्ही थोड्या वेळापूर्वीच सांगितलं होतं की अपान मुद्रा करून जर का आपण गेलो समजा शौचासाठी, हो, तर हो. आपलं म्हणजे बद्धकोष्ठ. डिस्टिंक्टली जाणवतं. हा. हे जे स्फिंक्टर्स आहेत त्याच्यात हालचाल सुरू झाली. अच्छा. पण म्हणजे आपण त्याच्याकडे, त्या शरीरात काय काय होतंय ह्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केलेली आहे. बरोबर. मला वाटतं सगळ्यात मोठा फायदा आहे की आपण आपल्या शरीराकडे लक्ष द्यायला लागतो, नाही तर आपण देतच बरोबर. नाही. आपलं सगळं लक्ष बाहेरच असतं. म्हणजे खरं म्हटलं तर असं म्हणता येईल की ही 5 बोटं म्हणजे पंचमहाभूत आपल्याच सोबत आहेत, पण हो. आपल्यालाच त्या गोष्टीची जाणीव नाहीये. असा काहीतरी हा मुद्रांचा खेळ आहे. वैष्णवीजी, तुम्हाला शेवटी काय प्रश्न विचारायला आवडेल? मला एक प्रश्न आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये आलाय. हा. टीमा भोयर या पुसदवरून हा प्रश्न विचारत आहेत. आणि प्रश्न असा आहे की मला वात, हाताच्या बोटाला वात येतो, बर. तर त्याच्यासाठी कुठली मुद्रा करू? मला वाटते वायू मुद्रा कमी करणे, वायू कमी करणे ती मुद्रा करायला पाहिजे. म्हणजे अशी हा, वायू कमी करणे. वायू कमी करणे. तर प्रतिमा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. मॅडमने ही मुद्रा करून दाखवली आहे. परत एकदा करून दाखव. परत एकदा बघा. दोन्ही हाताने करायची. दोन्ही हाताने. हा, थँक्यू मॅडम. अजून एक प्रश्न मला असं विचारायचा होता की मायग्रेनसाठी म्हणजे कुठली मुद्रा आपण सुचवू शकतो का? म्हणजे मला माहितीये की हा खूप मोठा प्रश्न आहे. हा मुळात हा प्रॉब्लेमच मोठा आहे. एका मिनिटात आम्हाला काही सापडते का ह्याच्यात बघूया. आणि 2-3 पुस्तक आहेत मुद्रा. नाही, काही हरकत नाही. पण आज एक म्हणजे पंचतत्व, पंचप्राण, पंचमहाभूत असा सगळा उहापोह खूप सुंदर झाला. आणि अनेक गोष्टी आजच्या आपल्या चर्चेमधून लोकांपर्यंत पोहोचल्या असतीलच. हे तुम्ही म्हणालात ते अगदी खरं आहे की सगळ्या तब्येत बिघडण्याच्या मुळाशी जे कारण असतं ते म्हणजे मन शांत नसणं. तर मी माझ्यापुरतं असा याच्यातून बोध घेईन की कमीत कमी ध्यान मुद्रा किंवा ज्ञान मुद्रा तरी निदान रोज करावी. म्हणजे म्हणजे जो मन शांत राहिलं तर आपोआपच तुमची प्रकृती शांत राहते. किंवा पण तरीही तुम्ही म्हणजे जसं मला समजा 5 वाजता पोट साफ व्हायची सवय आहे आणि मला 4 वाजता गावाला जायचं आहे, मग अशा वेळेला सुद्धा तुम्ही ही जी मुद्रा सांगितली तर ती मुद्रा म्हणजे त्याचा फायदा आपल्याला होऊ शकतो आणि अनेक प्रकारचे म्हणजे इट मेक्स लाईफ कम्फर्टेबल.
बरोबर. तर खरं आहे. म्हणजे खूपच फायदा झाला हा कार्यक्रम. मीच पुन्हा पुन्हा पाहणार आहे. ही जी मुद्रा आहे पान मुद्रा म्हणून, अच्छा. पानमुद्रा. अच्छा. ती हा. मालकीणसाठी रेकमेंड केली आहे. अच्छा. मला चाकोल्याची आठवण आली. आमच्या लहानपणी होळीच्या वेळेला हा आम्ही चाकोल्या करत होतो. हो तर त्यावेळेला हे असं ठेवायचं जमिनीवर, असं जमिनीवर त्याच्यामध्ये ठेवायचं. शेण थापायचं हो. आणि मग त्याला छिद्र करायचं, मग ते वाळवून त्याची माळ करायची ओ बरोबर. आणि ती होळीच्या बरोबर. त्या तिथे घालायची. मुद्रा अच्छा, आता लक्षात राहील चांगलं. चाकोल्याची. त्याचं नाव त्यांनी पान मुद्रा दिलंय. हे पानासारखं आहे, बरोबर. उत्तर भारतातलं आहे, जलंधरचं आहे. अच्छा. माझ्याकडे पण हे पुस्तक आहे. आहे आहे ना मध्ये. आणि ती मंडळी कामशेतलं काहीतरी त्यांचं आहे ऍक्टिव्हिटी, हम्म. तर ती पान मुद्रा त्याच्यात त्यांनी दिलेली आहे. नाही, आज खूप उपयुक्त माहिती मिळाली आणि आमच्या हे पण लक्षात आलंय की तुम्हाला म्हणजे या संदर्भात सुद्धा अजून खूप सांगता येण्यासारखं आहे आणि या व्यतिरिक्त सुद्धा अजून खूप मांडता येण्यासारखं आहे. तर आम्ही पुन्हा तुम्हाला बोलवण्याच्या विचारात आहोत. हर्षला. धन्यवाद. खरंच किती सोपं आहे नाही. आपल्याच हातामध्ये आपलं स्वास्थ्य आहे आणि आपल्याला त्याची जाणीवच नसते. बरोबर. पण आज खरंच आपल्या वतीने आपण इतकं सखोल माहिती दिली आम्हा सगळ्यांना, तर त्यामुळे जरा आम्हाला जाणीव तरी झाली आम्हाला आणि सगळ्यांना की खूप सोपं आहे. फक्त आपल्याला थोडं आपलं लक्ष दिलं पाहिजे, बस अजून काही नाही. वेळ काढला पाहिजे, थोडं लक्ष दिलं वेळ पाहिजे. काढला पाहिजे. आणखी आहे, आपल्याच हातात आहे, सगळं आपल्या हातात आहे. काय बाहेर काहीच नाही. म्हणजे खूपच छान आणि खूप खूप धन्यवाद प्रफुल्लजी आणि मेधाजी. किती सखोल माहिती दिली तुम्ही आम्हा सगळ्यांना आणि इतका वेळ काढला आमच्या सगळ्यांसाठी. इतकी महत्वपूर्ण माहिती आम्हा सगळ्यांना दिली आणि विशेष की आजकाल किती आता युवा लोक आणि अजून लहान बघतच असतील किंवा बघतील आता युट्यूब वरती. तर त्यांचं काय होतं ना की सायंटिफिक खूप चालतं. वैज्ञानिक दृष्टिकोन काय काय, तर तेही तुम्ही इतकं छान त्याला सांगून दिलं, त्याचं जोडली की ह्याचा हे अर्थ आहे, वैज्ञानिक दृष्टिकोन हा आहे. तर त्यांनी पण आता त्यांचेही प्रश्न नक्कीच सुटतील आणि ते आता हे मुद्रा शास्त्राकडे नक्कीच वळतील आणि आपला लाभ करून घेतील नक्कीच. हे जे वैज्ञानिक दृष्टी आहे याचं सगळं श्रेय माझ्या योगाच्या गुरूंकडे जातं. मी मुंबईला निंबाळकर सरांच्याकडे शिकलो. अरे वा. गोष्ट ही का करायची आणि त्यांनी शरीरात कुठे काय होतं हे बघायचं, असं त्यांची जी पद्धत आहे ती मला खूप आवडली आणि त्याच्यामुळे आज इथपर्यंत मी आलेलो आहे. प्रत्येक गोष्टीचा शरीरात काय परिणाम होतो, म्हणजे आपण बाकी जगाकडे बघायचं विसरून जातो, आपल्या शरीराकडे बघतो. मला वाटतं आपण म्हणला त्याप्रमाणे हीच पुढच्या पिढीला या पद्धतीने सांगण्याची गरज आहे. आणि मग त्यांना ऍक्सेप्टही होईल आणि मग ते त्याच्याकडे झुकतील आणि त्यांनाच फायदा होईल. बरोबर आहे. खरंच म्हणजे ज्यांनी ग्रहण केलं त्यांचा लाभ होणार निश्चित आहे. आता आणि चांगलं. हा, वैष्णवीजी कंटिन्यू प्लीज. नाही, मी फक्त हे म्हणत होते, पुन्हा पुन्हा तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि आजचा हा प्रोग्राम असा हा कार्यक्रम घडून आला म्हणून त्याच्यासाठी श्री शिरीष कुलकर्णी सर आणि वर्षा माडगुळकर मॅडमचे मी खूप खूप आभार मानते. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आम्ही इतकं नेहमी उत्तमोत्तम कार्यक्रम करत असतो. वैष्णवीजी आणि वैष्णवीजी, भैरवीजी, विशाखाजी आणि श्रेयाजी त्यांचेही खूप खूप आभार. कारण की इतकं सगळं कार्यक्रम घडवून आणणं, सगळ्यांना एकत्र आणणं हेही खूप खूप महत्वपूर्ण असतं आणि हे तुम्ही सगळे आपण तिघे चौघं खूप निरंतर त्याच्यात करता प्रयत्नरत असतात. त्यांच्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि आपल्या जनमंगल महाराष्ट्र बीट टीमची आपली क्रिएटिव्ह हेड सिद्धी देशमुख, तिचेही खूप खूप आभार. आपल्या स्पार्कलिंग किड्स चीही हेड आपली मृणाली, तिचेही खूप खूप आभार. आणि आपल्या विशाखाजी, कारण की कोणतेही प्रोग्राम लोकांपर्यंत पोहोचायचं की केव्हा होणार आहे, कसं होणार आहे, हे सगळी माहिती त्यांच्याचमुळे आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवू शकतो. त्याच्यासाठी विशाखाजी तुमचे विशेष आभार. आणि परत एकदा सगळ्यांना
सगळ्यांनाही धन्यवाद देते मनापासून. आम्ही जनमंगल महाराष्ट्र बीट टीमच्या कडून आणि आता निरोप घेतो. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.